तुमचा नैसर्गिक खेळ तुम्हाला खेळायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये सागर तसा खेळला नाही. तो थोडा डिफेन्सिव्ह होता, कॅप्टन्सीचा दबाव होता, पण आता पहिल्याच बॉलवर त्यांनी सरळ बॅटचा वापर करताना वीमध्ये षटकार खेचला आणि काय सुरुवात दिली आहे दिशा एंटरप्राइजेस पोमंडला. धावसंख्या 6. आझाद तयार. शॉर्ट ऑफ लेन बाउन्सर होता, लॉंग वे शफल क्रिसबॉक्सच्या कोण्यावरून पोचले. दरम्यान बॉल जवळपास डोक्याच्या बाजूने गेला असंच कुठे पंच निर्देशित करतायत. डॉट बॉल आहे, परंतु एक वॉर्निंग सुद्धा मिळते या खेळाडूला. आणखीन असा जर चेंडू टाकला तर नो बॉलचा इशारा पंच तिथून करू शकतायत. थोडासा हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता उसळी घेणाऱ्या या चेंडूवर. एक बाउन्सर पाहायला मिळाला गोलंदाज आझादचा. धावसंख्या आहे ती 6 धावा. 2 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल लेग स्टंपच्या दिशेने चेंडू वळणारा होता. बघूया काय घडलं. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, त्यामुळेच अपील नाकारली गेली आणि हा एक डॉट बॉल पाहायला आला गोलंदाजाचा. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 6. पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर बॅटरची कमजोरी ओळखत 2 चेंडू चांगले टाकलेत आझाद या गोलंदाजाने. अंडर एस्टिमेट करून चालणार आहे आझादला, कारण आझादने मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही भूमिका स्पष्ट केल्या होत्या. त्याचमुळे पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला पण त्याच्याकडे ते परिवर्तन आहे. त्या परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये तो सागरला अडकवतोय. 4था बॉल ओव्हर द विकेटनं. हा लेन बॉल होता. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. ऑफ स्टिक डाऊन, फलंदाज बाद. धक्का पहिला दिशा एंटरप्राइजेसला. सागर बॅक टू डग आउट. बघितला पण लेन बॉल होता, परंतु बॅटरला पीक करता आला नाही. बिग ब्लो, मोठी विकेट आहे. सागरचे पुन्हा दाखवलं जातं बॅटर कशा पद्धतीने क्रॉस बॅटने खेळण्याकरता गेले होते या चेंडूला. त्यामुळेच दांडी गोल झाली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली फिल्डिंग करणाऱ्या ओम साई 444 नागले संघाने. 1 गडी बाद. धावसंख्या आहे ती 6 धावा. पुन्हा आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत भूमित भोईर. लढावं लागेल खऱ्या अर्थाने. KPL मध्ये आपला अधिराज्य गाजवायचं असेल तर चांगला खेळ तुम्हाला दाखवावाच लागेल. जबाबदारी आहे. सोप्या शब्दांचा वापर केला तर षटकाराचा बॉल होता, हलकासा इन कटर, पण नक्कीच त्याच्या रीचमध्ये होता. पण असो, जे झालंय ते झालंय. पण आता पुढील फलंदाजांना देखील ती जबाबदारी दाखवावी लागेल. 4 चेंडूचा खेळ संपला. चांगली वापसी आझाद वळवीची टीम ओम साई 444 नागलेसाठी. पिंट्या परेड सरांची टीम आहे. नागले या परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व, समाजसेवक आहेत. प्रत्येक खेळाडूंना मोटिवेट करण्याची भूमिका त्यांचे मी नेहमीच बघितलं. चांगले दर्जेदार खेळाडू नागले विभागामधून या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. आझाद वळवी हा सुद्धा नागले इथूनच बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पुढचा बॉल बघूया त्याचं कसं असेल. ओहो, चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग झालंय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. आणखीन एक धक्का दिला जातोय. धक्का मागून धक्का, दे धक्का, गॉन. KPL ग्राउंड आणि मंदारचा साऊंड आपण ऐकतोय मागच्या 3 दिवसांपासून. कारण समालोचकाला जर प्रॉपर साऊंड सिस्टीम मिळाली तर मग ती समालोचन करण्याची मजा वेगळीच आहे, निराळीच आहे. आणि तीच मजा आपण मागच्या 3 दिवसांपासून लुटतोय, अनुभवतोय. तुर्तास पहिला फलंदाज बाद झालेला आहे. त्यानंतर दुसरा फलंदाज सुद्धा बाद झाला. आल्या पावली परत भूमित भोईर गोल्डन डकवर बाद झाला. 6 धावा, 2 गडी बाद. 5 चेंडूचा खेळ संपला. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होईल आझाद वळवी. परंतु हे मला कळत नाही की पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर गणित नेमकं कुठे चुकलंय. नंतरच्या 4 चेंडूंवर एकही धाव मिळाली नाही बॅटिंग करणाऱ्या दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमला. धावसंख्या धावपळकर आहे ती 6 धावा. आलेली संकट या ठिकाणी झुगारून चांगला खेळ दाखवावा लागेल या दोन्ही बॅटरला. चेतन गोबारी आणि नवीन बॅटर आता खेळण्याकरता गेले आहेत हेमंत घोडविंदे. मागच्या मॅचमध्ये चांगले फटके हेमंतचे पाहायला मिळाले होते. हॅट्रिक बॉल, बाउन्सर, पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्या पुढचे 5 बॉल योग्य पण या ठिकाणी 1/4 ओव्हरची सूचना दिली होती. हा नो बॉल आहे. येस रेफरल, येस. चला फिल्डिंग साईड रेफरल.
पण ओरिजिनल डिसिजन इज नो बॉल. अंपायर डिसिजन नो बॉल आहे आणि या अगोदर 1/4 ओव्हरची सूचना सुद्धा गोलंदाजाला मिळालेली आहे. तर पाहूया या ठिकाणी तो बाउन्स कंट्रोलमध्ये होता का की आउट ऑफ कंट्रोल. दॅट्स नो बॉल. म्हणजे फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल बॅटरला. एक वॉरंट तर दिली होती ज्यावेळेस एक बाउन्सर टाकला होता गोलंदाज आझादने. संदीप सर, तुम्ही इतकं क्रिकेट खेळता आणि तुम्ही एक रिव्ह्यू असा वाया घालवू शकत नाहीये. या अगोदर 1/4 ओव्हरची सूचना मिळवली ती गोलंदाजाला आणि हा बाउन्सर आहे आणि तो नियंत्रणाच्या पलीकडचा होता. त्याचमुळे हा रेफरल वेस्ट केलेला आहे फिल्डिंग टीमने. पुढचा बॉल फ्री हिट, धावसंख्या 7, 2 गडी बाद. 2 गडी बाद, 7 धाबा. पुढचा चेंडू कसा असेल ते बघूया. मुक्त संचार करण्याची संधी आहे. नवीन बॅटर आलाय हेमंत घोडविंदेला आणि मुक्त संचार करतानाच हा चेंडूला टोळावलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतंय धावा 4. KPL चौकार. थँक्यू. दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन पुन्हा एकदा बॅक टू वर्क. सन्माननीय हजरतभाई शेख. सर्व काही सुरळीत चाललं पाहिजे. मागच्या 5 पर्वांपासून खेळाडूंना घवघवीत बक्षिसं देणारी स्पर्धा म्हणजेच कामन प्रीमियर लीग आणि हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं नेतृत्व, तसेच कामन क्रिकेट असोसिएशन, कोर कमिटी आणि खेळाडू या सर्वांचं योगदान कामन प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. संदीप सर. येस, अगदी बरोबर. स्पष्ट वक्ता, स्पष्टपणा त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा दिसलंय आणि म्हणूनच म्हटलं जातं की चांगलं कार्य करणारी व्यक्ती ही एखाद्या इंजेक्शनसारखी असते. क्षणभराकरता टोचते परंतु दीर्घकाळ आनंद देत असते. तशी ही व्यक्ती आहे जे व्यासपीठाच्या दिशेने इथे येताना दिसतं. व्यासपीठावर शाहिदभाई अन्सारी, अजयजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जयंतजी आहेत. तर एकंदरीत या सर्व लेजंड्सनी, मी लेजंड हा उल्लेख यासाठी करतोय की क्रिकेट हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी वारसा जोपासला गेला पाहिजे. आणि या सर्व लेजंडने जे क्रिकेट खेळले, ज्या ठिकाणी ब्रॉडकास्टिंग नव्हतं आणि अशी एक अधोरेखित करणारी स्पर्धा नव्हती, पण तरी देखील पुढच्या पिढीला काहीतरी मिळावं त्यासाठी सर्व लेजंड्स एकत्र आलेत आणि कामन परिसराचं नाव अधोरेखित केलेलं आहे पूर्ण भारताच्या पटलावर. येस, नो डाऊट. अर्थातच सध्या आपण धावपळ बघूया. 11 धावा चालल्यात. पहिले षटक संपल्यानंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमच्या 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले. त्याच्यानंतर जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेताना चेतन गोवारी आणि हेमंत घोडविंदे खेळाडू. ओ, दांडी गोल फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. झालं काम तमाम. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. गॉन. थँक्यू. टेनिस.इन वर आपण रिप्ले पाहूया. स्टम्प्स मोकळ्या ठेवण्याची एक लिमिट असते बघा. 3 स्टम्प्स मोकळ्या ठेवल्यात. गोलंदाजासाठी सोपा रस्ता होता, रस्ता निवडला, यष्टीवेधी चेंडू त्याने हाताळला आणि एक सोपा विकेट मिळालाय गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. ओम साई 444 नागले या संघाकडून. दिशा एंटरप्राइजेसची दिशा पुन्हा एकदा भरकटली. येस, खरी गोष्ट आहे ही तर. कारण ऑफ स्टम्पवर आधीच सफल झाला होता. 3 यष्ट्या दाखवल्या होत्या आणि परिणाम काय झालेत. गोलंदाजाने आपलं चांगलं काम बजावलंय. प्रवीण परेड याला विकेट मिळाली. विकेटचं झालंय पतन. धावसंख्या 11 असताना चेतन गोवारी हा खेळाडू बाद झालाय. आता संकटमोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तुषार तांगडी. सर, काल राहिल अन्सारीचं स्ट्रगल आपण पाहिलं होतं. म्हणजे शेवटच्या सामन्यामध्ये त्याचं अर्धशतक आपण पाहिलं. दिशा एंटरप्राइजेस संघाकडे देखील तो एक खेळाडू पाहिजे जो एकटा भाव खाऊन जाईल. आतापर्यंत पाहूया तुषार तांगडीकडे ती कॅपेबिलिटी आहे. तुषारचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि त्याचमुळे पाहूया तुषारच्या खेळाचा फायदा दिशा एंटरप्राइजेसला या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये होतोय का. बॉलिंग प्रकार प्रवीण परेड पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवत आहेत. चांगली सुरुवात या षटकाची करतायत. अराउंड विकेट ऑन साईडला टर्न केले. बॉल क्षेत्राच्या स्क्वेअर लेगला पूर्ण शरीर झोकतायत. हा बॉल अडवण्यासाठी एक सिंगल मिळते. धावसंख्या 12. स्कोअर मोस्ट ऑन 12. धावसंख्या आहे ती 12 धाबा. आता संत झालाय हा खेळ. तो अर्थातच त्याचा वेग वाढवावा लागेल धावा बनवताना बॅटिंग करणाऱ्या दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमला.
मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर हे षटक आहे, त्या षटकामध्ये 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्मने चांगली फिश डिलिव्हरी होती यावेळेला. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव पूर्ण केली तुषार तांगडी आणि त्याच्यासोबत बॅटर हेमंत गोडबिंदेने. एका धाब्याची भर पडल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. संकट आलेत, परंतु या संकटांची चर्चा न करताना त्याला तोंड देणं गरजेचं आहे. स्वतःचा बोलबाला करायचा असेल तर मग प्रतिस्पर्धी संघावर हल्ला बोल करावा लागेल. दिशा इंटरप्राइजेस संघातील फलंदाजांना. प्रवीण, अपील इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. अपील तर लाऊड होती प्रवीण परेडची. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते. लेग बाईकची एक धाव ॲड होईल आणि धावसंख्या पोहोचते आता 14वर. 14 रन्स. मला असं वाटतं की मागच्या जो 20वा मिळाला होता, विश्रांती मिळाली होती ओम साईड 444 नागली टीमला, त्याच्यामध्ये चांगली जबरदस्त टीम मिटिंग झाली आणि तो फायदा इथे होतोय. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध चांगला लढा ते देत आहेत. 14 धाबा आहेत दिशा इंटरप्राइजेस पोमन टीमच्या. स्ट्राईकिंगकडे आता बॅटर येतोय हेमंत. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय. फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी या 2 धाबा होत आहेत पूर्ण. स्कोर मोज ऑन 16. धावसंख्या झाली आहे ती 16. बघा, दोन्ही संघांना आराम मिळालेला आहे, पण आता घाम गाळण्याची गरज आहे. सामना जिंकायचा आहे, पुढच्या फेरीत पोचायचं आहे. कारण वेळापत्रकातला सर्वात महत्त्वपूर्ण क्षण आजचा हा आहे. कारण या सामन्यात एक संघ ही स्पर्धा सोडून जाणार आहे. पुढच्या सामन्यात एक संघ ही स्पर्धा सोडून जाईल आणि त्याचमुळे या सामन्याचं गांभीर्य ओळखताना तो खेळ दोन्ही संघातील खेळाडूंना द्यावा लागेल. स्ट्रायकर एंडला हेमंत ऑन साईडला उडवलाय. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. डीप मिड विकेट क्लिअर. KPL सिक्सर. KPLने धिंगाणा घातलाय, मात्र आता बॅटर सुद्धा धिंगाणा घालण्याच्या तयारीमध्ये आहेत. काय चांगलं पीक केलंय ओव्हरपिच बॉलला आणि मिडविकेट पट्ट्याबाहेर टोळावलं. लांब लचका षटकार खेचलाय उजव्या हाताचा बॅटर हेमंत गोडविंदेने. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 22 धाबा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांमध्ये 22 बनलेत. सरासरी तरी योग्य आहेत. विकेट 3 गेलेले आहेत. ते लक्षात घेऊन चालणार नाही, पण आता एक पार्टनरशिप लक्षात घ्यावी लागेल. तुषार तांगडी आणि हेमंत. पण आता पाहूया गोलंदाजीसाठी पर्याय कुठला वापरला जातोय. राहुल अंधेरला म्हणजेच आझादला थांबवलेलं आहे आणि राहुलला पुढे आणलेलं आहे. बघा, क्रमबदल आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थानं ओळखून तुम्हाला कधी कधी क्रमबदल करावा लागतो आणि त्याच वेळी आझादला थांबवलं आणि राहुल अंधेरला 3ऱ्या क्रमांकासाठी आणलंय. राहुल अंधेर बद्दल बोलायचं झालं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगले समालोचक सुद्धा आहेत. लगातार 5 बॉलमध्ये 5 षटकार. त्याच्या नावावर हा एक विक्रम सुद्धा आहे आणि त्याचा फायदा गोलंदाजीमध्ये होऊ शकतोय ओम साईड 444 नागले टीमला, असं मला वाटतं. 2 मध्ये 11च्या सरासरीने 22 धावा बनल्या आहेत. KPLचा हा रणसंग्राम तुम्ही बघतायत. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू उत्सुक असतात आपल्या धावसंख्येबद्दल रंगरंगोटी करायची, गोलंदाजीमध्ये रंगरंगोटी करायची, यासाठी एक खेळाडू उत्सुक असतात. चांगले रेकॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. विजयजी कांबळे यांचे शिष्य या ठिकाणी बघायला मिळतात. आयुष आहेत, त्याच्यानंतर गुरुदेव पाचंग्या आहेत. चांगली माहिती, चांगला लेखाजोखा असलं की समालोचन करायला सुद्धा खूप बरं वाटत असतं. ओळी आता कॉमेंट्री बॉक्स इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे राहुल अंधेर आणि त्याला सामोरं जातोय तुषार तांगडी. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळी त्याची पाहायला मिळाली होती. डाऊन द लेग हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि चेंडूला पाठवून दिले बरोबर लॉंग लेग रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळते धावा 4. KPL चौकार. थँक्यू. मॅडी कॉपीराईट लागेल. दरम्यान हा चौकार आलेला आहे. ऑकवर्ड स्टान्सचा फलंदाजाचा, पण तरी देखील 4 धावा मिळाल्या दिशा इंटरप्राइजेसला. 4 धावांची वाढ होतो आणि धावसंख्या पोहोचते 26वर. धावसंख्येचा वेग वाढतो. मी उल्लेख केला होता संदीप सर की विकेट जरी गेल्या आहेत पण तुम्हाला तो अँकर रोल घ्यावा लागेल आणि म्हणूनच ते 2 फलंदाज चांगला खेळ सादर करतात आतापर्यंत.
सुरुवात या षटकाची चौकाराने झाले. राहुल अंधेर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. गरज आहे का? फक्त हा एक शब्द माझ्या मनात आलाय, डॉट. एखादा चांगला फटका आल्यानंतर बॅटर अशा प्रकारच्या चुका करताना दिसत आहेत. आत्मविश्वास तुम्हाला वाढवावा लागेल. सरळ बॅटने जर धावा येत असेल तर मग ही कृती क्रिकेटच्या मैदानावर योग्य नसेल. धावसंख्या धावफलकावर आहे ती 26 धावा. चेंडू टाकून चालत तिसऱ्या षटकामध्ये 2. पुढचा बॉल राहुल अंधेरचा. थोडासा शॉर्ट बॉल होता, चांगला फ्लिक केलाय, मनगटाच्या मदतीनं चेंडूला स्कोरलेग क्षेत्रामध्ये टोळावलं. 1 धाव पूर्ण केली, 1च धाव मिळेल या वेळेला तुषार या खेळाडूला. स्कोर मोज ऑन 27. धावसंख्या झाली 27. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा आलेत. एक पाऊल विचार करून टाकला जाते. फलंदाज सुद्धा तेच करतात आणि गोलंदाज राहुल अंधेरे सुद्धा. पहिल्या चेंडूवर चौकाराला, पुढच्या 2 बॉलवर त्यांनी फक्त 1 धाव खर्च केले. त्याच म्हणतात क्रिकेटचा खेळ. गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात, फलंदाजाकडे फक्त 1 ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याचमुळे गोलंदाज देखील वेगवेगळे पर्याय शोधतोय धावा वाचवण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेर जागा मिळाली होती, पण बॉलची जागा दाखवता आली नाहीये. एक सोपा मौका सोडला फलंदाज हेमंतने. बॅटरचा फलंदाजीचा पावित्र्य हा अभ्यास केला होता गोलंदाजाने आणि त्या अनुषंगाने त्यांनी चांगला मारा या ठिकाणी केलाय. खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला ओळखणं फार महत्त्वाचं असतं. धावसंख्या 27. 4 बॉलची समाप्ती. पुन्हा फिल्डिंगमध्ये काही चेंजेस केले जात आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्रामध्ये होता त्याला आता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये धाडलं गेलं आहे आणि जो खेळाडू स्कोरलेग क्षेत्रामध्ये होता त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जातं. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि याचबरोबर मिस केलंय क्षेत्ररक्षकाने. चेंडू सीमारेषे पार, मिळतंय धाबाचार. KPL चौकार. हो, थँक्यू. राहुल थोडा चुकतोय असंच कुठेतरी चित्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल जात आहेत आणि त्याच वेळेला फलंदाज देखील ती सक्रिय भूमिका घेत आहेत. आणि बघा लगेचच चेहऱ्याच्या हावभाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर परेड आपण स्क्रीनवर पाहिलं. दरम्यान शेवटचा 1 बॉल बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 31. चांगली स्थिती आहे दिशा एंटरप्राइजेस या संघाची. ओव्हर द विकेट. स्लोवर 1 लेंथ बॉल होता, धीम्या गतीचा बॉल. मिड विकेट खेळण्याचा इरादा होता पण तो इरादा पूर्ण काही झाला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. वेळ होते छोट्याशा ड्रिंक्स ब्रेकची. दिशा एंटरप्राइजेस पहिल्या 3 षटकामध्ये बनवते 31 धावा, 3 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली म्हणजेच गोल्फ कार्ट मैदानाच्या आतमध्ये पोचलेली आहे. हे देखील एक विशेष आकर्षण या स्पर्धेचं. 3 षटकानंतर तुम्हाला पुरेसा कालावधी मिळतो. एक मिनी स्ट्रॅटेजिक टाईमआउटसुद्धा आपण म्हणू शकतोय. पाणी पिता पिता पुढील 3 षटकांची योजना आखली जाते दोन्ही संघांच्या वतीनं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मोटिवेट करण्याकरता बघितलं तर संघमालक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पिंट्या परेड गेलेत, त्यांच्यासोबत अंकित गेलेत. चर्चा होतोय, काहीतरी चर्चा होतोय, गायडन्स करतायत की अजून किती धावसंख्येपर्यंत रोखलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा गायडन्स करण्याचं काम करतायत अतिरिक्त खेळाडू. अजित भोसकर आहेत जे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. अजित भोसकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने मॅनेजर आहेत. मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी या टीमशी त्यांनी स्वीकारली आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये योगेश भगत ते सुद्धा गेलेत. कशा पद्धतीने तुम्ही आता कळायला पाहिजे, बॅटिंग चांगली व्हायला पाहिजे. धावसंख्या तर चांगली आहे, 31 धावा 3 षटकांमध्ये बनलेत. उरलेल्या 3 षटकांमध्ये 40च्या आसपास धावा तरी यायला पाहिजेत, जेणेकरून पहिल्या इनिंगमध्ये 70+ धावसंख्या बनू शकेल. कारण आता एक वचपा म्हणजेच मैदानामध्ये विजयाच्याच इच्छेने ओम साई 444 नागले संघ उतरलाय.
या स्पर्धेमध्ये जर उच्चांक बघितला डे 1 पासून तर 81 हा उच्चांक होता सीमित 6 षटकांमध्ये आणि अशीच धावसंख्या इथे बनवावी लागेल. इथे मी बघू शकतायत ड्रिंक्स ट्रॉली जे मैदानाच्या बाहेर येताना दिसतं. चांगले मॅनेजमेंट, मोठी जबाबदारी KCA कॉमन क्रिकेट असोसिएशनची. 89 इज द हायेस्ट स्कोर ऑफ KPL सीझन 5 आणि पाहूया तो टीम 94ने संध्याकाळी बनवला होता कालच्या दिवसात. तर 31 आहे, 3 षटकांचा खेळ संपला आहे. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतो 61चा. तुम्ही विचार करता 70च्या पलीकडचा, पण तुमचा आमचा विचार काय फायदा देऊन जाणार नाही आहे. तुमची कृती महत्त्वाची आहे. पाहूया ती कृती आता तुषार आणि हेमंतची पाहायला मिळते का. आणि हेमंत 8 बॉलमध्ये 17 धावा त्याने बनवल्यात. इच्छा तर असेल प्रत्येक खेळाडूची की आपली गुणवत्ता आपण सिद्ध करावी, एखादा अर्धशतक पूर्ण करावं. एखाद्या गोलंदाजाला वाटत असेल की आम्हाला 5 विकेट तरी मिळवता आले पाहिजेत. बघा उद्याचे सामने बाबा 9191 विरुद्ध स्टॉर्म स्ट्रायकर. पहिला सामना 9:30 वाजता आणि दुसरा सामना 10:30 वाजता RD11 वर्सेस फायटिंग फाल्कन. तर 4 संघांनी वेळेत रिपोर्ट करायचं आहे उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये. चला वळूया पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता समोरच्या इंकडून गोलंदाज आले आझाद वळवी. पहिले षटक सुरेख हाताळलं. 16 मॅचेसमध्ये 27 विकेट्स त्याने मिळवलेत. काय घडले बघूया. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू आलाय. थ्रो येण्याआधी 1 धाव पूर्ण केली. खराब थ्रो आणि फायदा उचलला बॅटरने. लगेचच संधीचं सोनं केलं. या ठिकाणी बिमर करता हा रिव्ह्यू आहे तो चेक केला असेल. संदीपचं नशीब आज बलवत्तर आहे. फलंदाज मिस्टर तांगडीचं किती फुलटो असताना मिळालेत आणि त्यांनी किती कन्वर्ट केले. नक्कीच ते हा सामना संपल्यानंतर स्वतःची हायलाईट पाहतील, कारण खूप मोके मिळालेत. खरं तर फलंदाज तुषार तांगडीला त्यापैकी फक्त त्यांनी एकच चौकार कन्वर्ट केलेला आहे आणि अजूनही ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता आपण इम्पॅक्ट चेक करतोय. बॉल ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. यस, अगदी बरोबर. तेच चेक करतायत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे जे थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. दॅट्स नो बॉल. कमरेपेक्षाही जास्त वर होता त्यामुळेच नो बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ती 34 वर. No+2 फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी आहे यावेळेला बॅटरला. त्यावेळेस दोन्ही बॅटर चर्चा करतायत. तुषार तांगडी विस्फोटक रूप धारण करताना दिसत आहेत. हेमंत गोडविंदेने ज्या मागच्या मॅचमध्ये केलं नव्हतं ते ह्या मॅचमध्ये तो करतोय, स्वतःला सिद्ध करतोय. तुषार तांगडी हा सुद्धा स्वतःला सिद्ध करतोय. फ्री हिट आहे. मुक्त संचार होईल काय. आझाद वळवी 27 विकेट्स आतापर्यंत पासी KPLच्या सीझनमध्ये त्याच्या नवावर आहेत. तुषार ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल. पाय चालवण्याची संधीच मिळाली. आता ते ड्रिल करून दाखवत आहेत की मला स्लॉक स्वीप खेळायची होती, पण तसं घडलं नाही. वेळ निघून गेलेली आहे. फ्री हिटचा बॉल गेलाय फेल. दिशा एंटरप्राइजेससाठी. धावसंख्या 34. बघूया आता पुढच्या चेंडूवर नेमका काय प्रतिकार असेल बॅटरचा. एकतर मुक्त संचार करता आला नव्हता तुषारला. गोलंदाज आझाद पुन्हा आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. ऑफ स्टमर शफल चला. बॅटर तुषार चेंडूला खेळून काढला जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता तुषारचा, परंतु रोखलंय हेमंतने आणि 1च धाव पूर्ण केली. लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 35. 35 धावा 3 गडी बाद. दिशा एंटरप्राइजेस. तुषारचा खेळ 8 धावांचा 100चा स्ट्राईक रेट आहे आणि हेमंतचा स्ट्राईक रेट 200चा आहे. ते 17वर पोचलेले आहेत. त्याचं मी आता स्ट्राईकवर हेमंत राहत आहेत. पाहूया हेमंतचं स्ट्राईकवर राहणं फायद्याचं ठरतंय का दिशा एंटरप्राइजेस या संघासाठी. आझाद वळवी बॉलिंग ट्रॅक ओव्हर द विकेट. यावेळेस ब्लॉक होल डिलिव्हरी. बॅकलीला खाली घेतलं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतो बॅट विकेटला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांची. 2 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 37. पाहूया अजून जर विचार केला या षटकाचा तर ह्या षटकामध्ये अधिकृतरित्या चेंडू टाकून चालले ते 3 चेंडू शेष आहेत. स्कोर इज 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन द 4th ओव्हर. 4थं षटक सुरू आहे. यष्टी रक्षकाच्या बोटांना थोडीशी दुखापत होते. प्रवीण पाटील तिथे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. नयन हे सुद्धा आहेत शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चांगलं काम करावं लागेल गोलंदाजाला, चांगलं काम करावं लागेल फलंदाजाला. स्ट्रायकिंगकडे हेमंत आहे. चांगलं बॅटिंग तो करतोय. ओव्हरपिच बॉलवर चढवले हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरणाशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. 6
ओह, आझादचा क्लास, आझादचा फॉर्म आपण पाहिला, पण आता हेमंतचा खेळ आपण पाहतोय. रिचमध्ये बॉल होता आणि त्या बॉलला एलिव्हेशन देताना हवेच्या साथीनं सीमारेषेच्या बाहेर उडवलं आणि आता दिशा एंटरप्राइजेस संघ एका चांगल्या दिशेकडे आगेकूच करतोय, एका चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करतोय. धावसंख्या पोहोचते दिशा एंटरप्राइजेस संघाची 43 धावा 3 गडी बाद. पार्टनरशिपचा देखील उल्लेख आपण करूया आयुष, कारण ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. 16 मध्ये 32 धावांची भागीदारी झाली या दोघांमिळून, म्हणजे चांगली पार्टनरशिप आहे. भागीदारी वाढतोय आणि भागीदारी तोडण्याकरता काहीतरी आखणी असली पाहिजे गोलंदाजाची. नाही, आझादकडे आहे तो खेळ, असं नाही आहे की आझाद वापसी करणार नाही. केली होती वापसी, फाईन लेगला बीट करत बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 धावांची होऊन वाढ, धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 47. स्कोअर मूव्स ऑन 47. पालघर जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धेचा आवाज तर घुमतोय, मात्र धावसंख्या झाली आहे ती 47 धावा. चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. 36 धावांची भागीदारी दोघांनी मिळून आतापर्यंत बनवलं आहे. तुमचा फिटनेस फार महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या मैदानामध्ये. तुमचा फिटनेस ज्याच्यावर सर्व काही निर्भर असतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्रॅक्टर आक्रमक होते, चेंडूला पाठवून दिलंय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. बिगी सिक्सर. थँक्यू. धावसंख्या पोचते 53 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तुषार तांगडी 8 वर आहेत. हेमंतचा खेळ तर भारदस्त राहिलेला आहे. बघा मागच्या बॉलवर कसा षटकार खेचला होता, परफेक्शन. बॅट स्विंग प्रॉपर होतं, टायमिंग प्रॉपर होतं, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, आणि त्याचमुळे मागचं षटक तर दिशा एंटरप्राइजेस संघाच्या नावावर गेलंय. काय जबरदस्त विस्फोटक खेळी साकारले. 11 मध्ये 29 धावा बनवल्यात हेमंतने. आता असं वाटतं की युनिटी आहे दिशा एंटरप्राइजेस पोमन या टीममध्ये. एकीचं बळ इथे दिसतंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 53. म्हणतात ना, युनिटी फार महत्त्वाची असतं. झाडू जेव्हा एकत्रित बांधलेला असतो ना, तेव्हा तो सर्व कचरा साफ करत असतोय, परंतु तोच झाडू जेव्हा विखुरतो तेव्हा तो स्वतः कचरा बनतोय. क्रिकेटचं मैदान सुद्धा तसंच आहे. तुम्हाला एकत्र येऊन चांगला खेळ करावा लागतोय. इथे एकत्र यावं लागेल तरच चांगला खेळ तुमचा दिसून येईल. जसं नुकताच ही बिग पार्टनरशिप आपण बघितली 18 बॉलमध्ये 42ची. अगोदर बक्षिसांमध्ये ओम साई 444 नागले संघ 2022 मध्ये होता, तृतीय पारितोषिक विजेता होता. आतापर्यंत दिशा एंटरप्राइजेसचं खातं खुललं नाही आहे. यावर्षी खोलेल अशी अपेक्षा त्यांच्या संघ मालकांची आहे. त्याचमुळे आता पाहूया, हा सामना तर एका चांगल्या स्थितीत पोहोचलेला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होते या सामन्याच्या माध्यमातून. पहिल्या डावातच आतापर्यंत दिशा एंटरप्राइजेसचे 3 आघाडीचे फलंदाज जरी बाद झालेत, पण एका सुस्थितीमध्ये दिशा एंटरप्राइजेस टीम दिसते. 53 धावा 3 गडी बाद. तुषार तांगडी 8, हेमंत 35. पाहूया कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाते 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी. रोशन कांबडी हे नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील. 5व्या षटकासाठी येत आहेत. आता प्रत्येक षटक महत्त्वाचं आहे, 5वं आणि 6वं. आणि पाहूया ही 2 षटकं कुठल्या संघाच्या बाजूने. कारण आता मात्र बॅटमधून आगीचे गोळे बाहेर टाकतायत. 13.25 सरासरीने धावा बनले तिथे. 53 धावा बनलेत. 12 बॉल शिल्लक आहेत मनीषजी. 12 बॉल्स बाकी आहेत. त्यामध्ये तुषार तांगडी स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला हेमंत 35 वर पोहोचलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत रायटी बॅटर्ससाठी. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आपण सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. स्क्वेअर लेगला थोडंसं मागं घेण्यात आलेलं आहे आणि पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये घेण्यात आलं आहे. स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड ऑफ डीप मिड विकेट, वाईड ऑफ फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये तैनात केलेला आहे. आणि पाहूया या अटॅकिंग फील्ड सेटअपचा फायदा होतोय का ओम साई 444 नागली या संघाला. स्ट्रायकर एंडला तुषार तांगडी. 5व्या षटकाची सुरुवात करतोय रोशन कामडी पंचांच्या डावीकडून रायटी बॅटरसाठी. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर. सुरुवात या षटकाची अवांतर धावेनं. धावसंख्या 54. थोडासा आत्मविश्वास गमावलाय ओम साई 444 नागले संघाने. त्यांना पुन्हा आत्मविश्वास वाढवावा लागेल. अतिरिक्त धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमला. धावसंख्या झाली आहे ती 54. 5वं षटक टाकण्याकरता रोशन
कांबडी आलाय. समोर बॅटर आहे तुषार. बघितलं तर या ठिकाणी फुल पिच बॉल होता. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलं. वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 55. धावपळक तर चांगला आहे. काय तो 70च्या आसपास जाईल? प्रश्नचिन्ह आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता दोन फलंदाज देतील किंवा गोलंदाज देतील. गोलंदाज देखील आपल्या प्रयत्नांमध्ये तसूभरही कमतरता आणत नाहीये. त्यांना माहिती आहे की आपण अजूनही आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊ शकतोय आणि म्हणूनच यष्टांच्या मागे खूप चांगली कॅप्टन्सी मिस्टर जयेश प्रवीण पाटील यांच्या वतीने पाहायला मिळते. कारण तो गायडन्सचा पार्ट जो असतो तो कॅप्टनकडे असायला हवा आणि आतापर्यंत चांगली कॅप्टन्सी प्रत्येक कॅप्टनने KPL मध्ये निभावलेली आहे. दरम्यान बॅटची एज आणि फलंदाज होतोय बाद. रोशनच्या खात्यात विकेट. धक्का चौथा. दिशा एंटरप्राइजेस. थँक्यू. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. जबरदस्त खेळ एकंदरीत खेळलेला आहे आणि त्याचमुळे एकंदरीत हेमंतने 13 चेंडूमध्ये 35 धावांचं योगदान दिलं आणि संघाला ज्या आक्रमक स्ट्रोकची गरज होती, धावसंख्येला वेग वाढवण्यासाठी ज्या फटक्यांची गरज होती, तेच फटके हेमंतच्या वतीनं दिशा एंटरप्राइजेसला मिळाले. खरोखरच चांगली कामगिरी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये पारडं जड होतं ते होम साईड 444 नागले टीमचं. 14 मध्ये 35 धावा बनवल्यात हेमंतने. पार्टनरशिप झाली होती 44ची आणि 44 मध्ये 35 धावा एकट्या हेमंत घोडबिंदे या खेळाडूच्या आपण बघितल्यात. न्यू मॅटर इन प्रियेश भोसकर हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चांगले बॅटिंग त्याला सुद्धा करावे लागेल तरच त्याच्या नावाची चर्चा इतरत्र सुद्धा होईल. ज्या मोठमोठ्या स्पर्धा या परिसरामध्ये येणं बाकी आहे. गोलंदाज तयार. सरळ बॅटचा केलाय वापर. काय चेंडू करेल हवाई सफर. ऑन दी अप. चांगला फटका. 6 धावा. षटकार. बिगी. थँक्यू. खूप छान लाईव्ह टेलिकास्टिंग tenniscricket.in वतीने पाहायला मिळते. वेगवेगळ्या अँगल्सने ती घटना तुम्हाला स्लो मोशनमध्ये पाहायला मिळाली आणि चेंडू अगदी सेंटर ऑफ फ्रेम आपण पाहतोय. यालाच म्हणतात ॲक्युरसी. शाहरुख जे आमचे कॅमेरामॅन आहेत ते तर टांझानिया रिटर्न आहेत. आखाती देशांमध्ये देखील tenniscricket.inचं खूप चांगलं कार्य आपण पाहतोय. दरम्यान ह्या स्पर्धेला देखील अधोरेखित करण्याचं काम tenniscricket.in करते. पण प्रियेश भोसकर पहिल्याच बॉलवर षटकार खेचला आणि आपली छाप त्यांनी सोडलेली आहे. आणि पाहूया आता यानंतर रोशन कांबडीच्या वतीनं कसा प्रतिकार केला जातो. धावसंख्या 4 गडी बाद 61. फुल टॉस आणि फुल टॉस मिस केलाय. LBW ची अपील. फलंदाज बाद. फुल टॉस मिस. धक्का बसतोय 5वा. थँक्यू. संदीप सर, देव देते आणि कर्म नेते. फुलटॉस मिळाला होता. फुलटॉस मिस झाला पण LBWच्या सुरुवात फलंदाज बाद. पण रिप्लेमध्ये बघितलं की बॅटरने अगोदरच हा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला होता आणि थेट चेंडू पायावर आदळतोय. मिडल स्टंप मिसिंग चेंडू होता. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. त्यामुळेच विकेटचं पतन झालं. लेग बिफोर द विकेट स्वरूपात ही सफलता मिळाली फिल्डिंग करणाऱ्या ओम साईड 444 नागले टीमला. 5वा धक्का लागला. 5 गडी बाद. धावसंख्या 61 दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमची. आता अजून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. दिनेश बाबर. चमकावं लागेल दिनेशला सुद्धा कारण क्रमांक 7 वरती आलेत. लोअर ऑर्डरमध्ये त्यांना पाठवण्यात गेलंय. पाहूया कशा पद्धतीने आता रणनीती असेल त्या बॅटरची. या अगोदर KPL मध्ये चमकले होते जावर. आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत तर दिनेश बाबर. या अगदी बरोबर तुम्ही या ठिकाणी चर्चा केली त्या खेळाडूंची. साईनाथ जाबर यांचे सुपुत्र. वॉट बॉल. थोडासा टप्पा टाकला होता. बरोबर शॉर्ट बॉल होता. खाली राहतोय. बॅटरला भ्रमात टाकणारा चेंडू होता. बीट केलाय.
धावसंख्या धावपळकर आहे ती 61. हे षटक आता चांगलं घटतंय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. मला पहिल्या षटकाची आठवण झाली. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवर षटकार होता, नाही त्याचे पुढचे 4 बॉल डॉट. फ्री हिट होता तरी देखील मोका तितका उचलता आला नाही आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊ शकत नाही. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. 5 षटकांचा खेळ संपला. दिशा एंटरप्राइजेस 65 धावा, 5 गडी बाद. मनीषजी, सकाळपासून धावसंख्येचा उच्चांक पाहिला नव्हता आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. तो धावसंख्येचा उच्चांक आता बघायला मिळेल दिशा एंटरप्राइजेस पोमन संघाच्या बाजूने. कारण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 65 धावा झाल्या आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. ते 6 बॉल टाकण्याची जबाबदारी कोणाची असेल? अजून बघितलं तर 6वं षटक पडायचं बाकी आहे. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. दर्जेदार क्रिकेटपटू पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. चिंचोटी ते नागले विभागातील जे खेळाडू आहेत सातत्याने KC अंतर्गत खेळत असत, त्यांनाच या KPL मध्ये खेळण्याची संधी मिळते. आणि आयकॉन खेळाडूंची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे. ओम साई 444 नागले संघाद्वारे प्रवीण पाटील, प्रवीण परेड, आझाद वळवी, नयन या खेळाडूला सुद्धा बघितलं आहे. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय प्रवीण परेड. पहिल्या ज्यावेळेस षटक त्याने टाकलं होतं 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट त्याला मिळाली होती. तोच प्रवीण परेड आता शेवटचं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. प्रवीणचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर शफल झालाय. कोळवर टप्प्याचा चेंडू होता, कोदून काढलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करेल घाई आणि दुसरी धाव घेता घेता आता तुषार तांगडी या खेळाडूलाच परतीचा प्रवास करावा लागतोय. 6वा धक्का, 6 गडी बाद, धावसंख्या 66. 66 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. थँक्यू मॅडी. 66 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत निखिल म्हात्रे हे नवीन बॅटर. चला बघा, वेळ जास्त घेतला जातोय. सूचना आम्ही देत राहू, वेळ कमी घ्या जेणेकरून वेळापत्रक योग्य त्या पद्धतीने कंप्लीट होईल. यस, वेळेला महत्त्व द्यायलाच पाहिजे. वेळ ही फार महत्त्वाची आहे. वेळ, नाती, कुटुंब, मित्र या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ह्या गोष्टींवर किमतीचं लेबल नसतं, परंतु ह्या गोष्टी जेव्हा आपल्यापासून हरपतात ना तेव्हा कळतं की त्या किती महत्त्वाच्या होत्या. त्यामुळेच वेळेला महत्त्व द्या. ड्राईव्ह केलंय, पंचांच्या उजवीकडून बॉल मागे जाईल. क्षेत्ररक्षण होतं डीप मिड ऑनला पण ते चुकलं आणि म्हणूनच 2 धावा मिळालेल्या आहेत दिशा एंटरप्राइजेसला. धावसंख्या 68, 68. दिनेश बाबर आता चमकदार कामगिरी करतील काय? 68 धावा बनलेल्या आहेत. अजून विचार केला तर 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 10 ते 12 धावा बनवण्याचा प्रयास असेल बॅटिंग करणाऱ्या दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमचा आणि तो प्रयास रोखावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. शॉर्ट बॉल परंतु थेट येस्टनची घेतो भेट. विकेट डाऊन. लागलाय 7वा धक्का. 7 गडी बाद. धावसंख्या 68. थँक्यू. जणू काही शफल होण्याची साथ आलेली आहे आणि त्याचमुळे प्रत्येक फलंदाज तसाच खेळ देतोय. या अगोदर एक फलंदाज दिशा एंटरप्राइजेसचा असाच बाद झाला होता आणि आता सुद्धा दिनेश बाबरला तसंच बाद होऊन परतावं लागते. शफल होताना आपलं पूर्ण बॉडी वेट आपण उजवीकडे ट्रान्सफर करतो, तिन्हीच मोकळ्या ठेवतो आणि थोडं सोपं जातं गोलंदाजासाठी. हा बर्ड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे या स्टेडियमचा.
tenniscricket.in वर हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे. साहिल त्या ठिकाणी ऑपरेट करतात या ड्रोनला आणि आपण आयशा ग्राउंड पाहतोय, ज्या स्टेडियमवर प्रत्येक कामणचा क्रिकेटपटू व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचं संदीप सर स्वप्न पाहतोय. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केलाय, कारण ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतायत, जिथे मालामाल होऊ शकतायत आणि पुढे मग IPL. वळी आता मॅचकडे. फुल टॉस बॉल होता, बॅटरनं मिस केलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थेट हा झेल विसावतोय. विकेटचं पतन होतोय. 68 वर हा 8वा धक्का लागलाय. 8 गडी बाद 68 धाबा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. थँक्यू संदीप सर. फुलटॉस बॉलला मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करण्याचा रेशिओ जर विचारला मला तर तो खूप कमी राहिलेला आहे. किती फुलटॉस मिळालेत? खरं तर 8 ते 10 फुलटॉस मिळाले दिशा इंटरप्राइजेस संघातील फलंदाजांना, पण काही निवडक चेंडूंवरच मोठ्या धावांसाठी स्ट्रोक्स खेळले गेले. अन्यथा थोडंसं स्ट्रगलच पाहायला मिळते फलंदाजांचं. त्याचं कारण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, संयम या ठिकाणी दिसत नाही त्या खेळाडूंचा. मनामध्ये विचार बांधूनच, विचार धरूनच एखादा फटका खेळण्याचा विचार ते करत असत, कळत असत. स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय. ड्रोन अँगल tenniscricket.in वर. त्यानंतर चॅम्पियन टीम शौर्य वॉरियर्स 2024ची त्याचा कटआउट आपण पाहतोय. त्यानंतर सर्व स्टँड्स रिचमध्ये होता, तितका संपर्क चांगला नाही आहे. बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक काही डीपमध्ये स्ट्रगल आणि त्यानंतर 1ला 2मध्ये 2ला 3मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता फलंदाज पळत आहेत आणि पाहूया 3ला 4मध्ये बदलतील का. मोका आहे आणि आता मोका नावावर जात नाहीये, पण या 3 धावा मिळते. हे या KPL मध्ये आपल्याला जे बघायला मिळतं, इतर कोणत्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतकं अचूकतेने निरीक्षण केलं जात नाही जितकं इथे KPL मध्ये आपण बघतोय. शेवटचा बॉल होता, स्विंग अँड मिस, आत वळणारा चेंडू होता प्रवीण परेडचा. स्लॉग ओव्हर त्याने अप्रतिम टाकलंय. शेवटचं षटक त्याने अप्रतिम टाकलंय आणि रोखलंय 71 या धावसंख्येवर. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दिशा इंटरप्राइजेस प्रोमन संघाने धावफळकावर धावा जमा केल्या त्या 71 आणि 72 धावांचं लक्ष असेल. 9 गडी बाद 71, 72 धावा पूर्ण कशा केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही आता बदलाव करतोय. महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे आणि त्यांच्या समवेत असतील आणखीन एक नामवंत समालोचक हेमंत पाटील. आवाज ऐकूया दुसऱ्या इनिंगमध्ये या 2 दिग्गज समालोचकांचा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये हे बदलाव तुम्हाला दिसून येतील. Thank you, DJ. Thank you very much, संदीपजी गावण सर आणि मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. गेल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं त्यांचा आवाज. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय कामन प्रीमियर लीगची जी स्पर्धा आपण पाहत आहेत, या लीगच्या स्पर्धेची चर्चा घरोघरी आपल्याला स्तुती करताना पाहायला मिळत आहेत. आमचे लाडके प्रेक्षक राजे ऑनलाईन मॅचचा आनंद जे घेत आहेत त्यांचं करूया आपण कामन क्रिकेट असोसिएशन कामन प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांची देण आपण पाहत आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील हा अप्रतिम सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. चहूबाजूने प्रेक्षक वर्ग जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला येताना पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी. हेमंत पाटील सर आपल्याला पाहायला मिळते की तुम्हाला सिल्वर कॉईन, जर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही कॅच घेतायत तर तुम्हाला एक सिल्वर कॉईन म्हणून सन्मानित केलं जाईल. ही सुद्धा एक मेजवानी आहे.
पर्वणी आहे या प्रेक्षकांसाठी, कारण प्रेक्षक म्हणजेच या स्पर्धेची शोभा वाढवणारा एक आत्मा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे आणि ही स्पर्धा आहे ऑल इज वेल. मैदानाच्या आतमध्ये एक टीम मीटिंग घेतली जाते, स्ट्रॅटेजी आखली जाते, गेम प्लॅनिंग केलं जात आहे. दिशा एंटरप्राइजेस पोमन आपण पाहत आहेत. एक ऑलरेडी संघ पोमनचा SK स्पोर्ट्स पोमन आपण पाहिलात, तो अंतिम 8 मध्ये पोहोचलाय. प्रकाश देवळीकर साहेब, त्यानंतर आपण पाहिलं तर वैभव मात्रे, नितीन मात्रे, देवेंद्र भोसकर हे मात्र आपण पाहत, प्रवीणजी भगत दोन्ही संघाला कॉपरेट करतायत. तर एका साईडला संघ आपण पाहिलात पहिल्याच दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ केला. शाहिदभाई अन्सारी नेहमीच क्रिकेटला जिवंत ज्यांनी ठेवलेला आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आयशा स्टार टीमचे, आणि त्यांचा संघ पुढे आला. कालच्या दिवसामध्ये आपण रुद्र रायडर्स, अजय पाटील स्वतः आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांनी काल 6 झेल टिपले यष्ट्यांच्या पाठीमागे, आणि खऱ्या अर्थानं किरण मोरे या भारतीय यष्टीरक्षकाची आठवण करून दिली आणि MS धोनीची आठवण करून दिली. अशा प्रकारचे 6 झेल त्यांच्या अविस्मरणीय लक्षात राहतील अशा प्रकारचे झेल 20 फेब्रुवारीला त्यांनी टिपण्यात आले होते. आणि त्यांच्या नंतर आपण पाहिलं तर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टीम 94 कामण आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच चांगलं क्रिकेट आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. या टॉप 8मध्ये 4 संघ पोहोचलेत आणि आता हेमंत पाटील सर आजचा दिवस महत्त्वपूर्ण, त्यामध्ये अजून एक संघ ॲड झाला. नुकताच आपण पाहू शकला जो संघ जिंकला तो आपल्याला पाहायला मिळाला. यस, मामा भांजा राहुल गुप्ता यांना प्रदीप गुप्ता फॅम टीम, मामा भांजा टीम ही सुद्धा सुपर 8मध्ये आत्तापर्यंत 5वी टीम ती पोहोचलेली आहे. आणि रविवारचा तिसरा सामना जो आहे तो कन्फर्म झालेला आहे. टीम 94 विरुद्ध मामा भांजा असा सामना रविवारी तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज जो संध्याकाळचा शेवटचा सामना असेल त्या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो रविवारच्या दुसऱ्या सामन्यामध्ये लढताना आपल्याला दिसेल रुद्र रायडर्स टीमच्या जोडीला. मोठं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे, जवळजवळ 72 रनचं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमने. आणि 72चं टार्गेट घेऊन 2 ओपनिंग बॅटर गेलेले आहेत बॅटिंगसाठी, प्रवीण पाटील आणि प्रवीण परेड. मागच्या मॅचमध्ये दोन्ही बॅटरनी जास्त काही केलं नव्हतं, मात्र या मॅचमध्ये दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे हार्दिक पारधी, मागच्या सीझनचा बेस्ट बॉलर ठरला होता हार्दिक पारधी. बॉलिंग ट्रॅकवर हार्दिक पारधी पहली गेंद लेके चले, राइट आर्म ओवर द विकेट से. ओ हुक करने की कोशिश, शबाब है गेंद, मिस की हुक शॉट. ओ गेंद के नीचे खिलाड़ी थे लेकिन कैच को छोड़ दिया. जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज प्रवीण पाटिल को 2 रन पूरे कर लिए. ऑफ द मार्क होते हुए ये 2 रनों से बल्लेबाज प्रवीण पाटिल और टीम का भी खाता खुलता हुआ. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. झेल सुटला गेला आणि प्रवीण पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही जर जीवनदान देतायत तर येणाऱ्या चेंडूमध्ये तो गोलंदाजांचा कर्दनकाळ बनण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. कारण गेल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरले होते, परंतु आता नामी संधी आली आणि ही संधी तुम्ही स्वतःहून दिलेली आहे ती प्रवीण पाटीलला. म्हणजे येणाऱ्या चेंडूमध्ये चांगला खेळ होईल का हा डगआउटमध्ये जरूर प्रश्न पडला असेल. बिल्कुल 35 गेंदों में 70 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए, 12 के औसत से बल्लेबाजी करनी है इस मुकाबले के जीतने के लिए. हार्दिक की अगली गेंद, फिर से एक बार पुल करना चाहते थे, थोड़ी सी रासिंग डिलीवरी, टप्पा खाने के बाद उछाल लिया गेंद ने, सीधे जा पहुंचे विकेट कीपर सागर भगत के हाथों में. बहुत ही अच्छी विकेट कीपिंग, विकेट के पीछे डॉट गेंद. अनबिलिव्हेबल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर जो उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय चांगला, थोडासा सरप्राईज करून गेला प्रवीण पाटीलला हा बॉल डॉटच्या स्वरूपात. हार्दिक बहुत ही अच्छे स्पेस से गेंदबाजी कर रहे हैं इस विकेट के ऊपर. ओ खेल दिया इस गेंद को, उठाकर खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, 1 बाउंस गेंद निकल गई बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए चौका. चांगला फटका खेळला होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. अगदी समोर खेळले गेले होते. प्रवीण पाटील व्ही फॅक्टरमध्ये जास्तीत जास्त खेळण्यामध्ये माहीर असलेले हा खेळाडू आपण पाहू शकतात प्रवीण पाटील आहे. अनुभवाची कोणती कमी नाही आहे, प्रतिभेची कोणती कमी नाही आहे. म्हणजेच एक प्रतिभावंत खेळाडू कसा असावा प्रवीण पाटील यांनी मात्र या चौकाराने दर्शवून दिलं. संघाची धावसंख्या 6,
3 बॉलच्या समाप्तीनंतर बहुत ही अच्छा फोर्सिंग शॉट था ये प्रवीण पाटिल द्वारा। 4 रन से टीम का टोटल 6 पर जा चुका है। इस वक्त बॉडी लाइन की गेंद थोड़े से इनसाइड आउट करके खेल दिया था, ड्राइव किया था इस गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में। बहुत ही अच्छी फील्डिंग वहाँ के खिलाड़ी करते हुए, थ्रो भी बहुत ही एक्यूरेट गेंदबाज के हाथों में। सिंगल कंप्लीट किया, सिंगल से टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 7 रन। पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर प्रवीण पाटीलला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर आपण पाहताय धावांचा वेग थोडाफार का होईना वाढताना पाहायला मिळतो, कारण तुमच्याकडे 6 षटकं असतात आणि 6 षटकांमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारच्या धावा अचीव करायच्या असतील, जीवनदान तुम्ही देत असतील, तर प्रतिस्पर्धी संघावर कोणताही दबाव नसतो। दबाव जर आणायचा असेल तर तुम्हाला ॲक्युरेट फिल्डिंगचा स्टँडर्डपणा वाढवावा लागतो, धावा रोखायच्या असतात, परंतु इथे तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही आणि त्याचं बेनिफिट या पहिल्या पॉवर प्लेमध्ये ओम साई 444 नागले या टीमला मिळत असताना आतापर्यंत सावध पवित्रीने सुरुवात केली 7-0। 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है, जिसमें एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। मैंडेटरी पावर प्ले की ये पहली ओवर है, बाकी सभी खिलाड़ी सर्कल के अंदर, जहां पर आप देख सकते हो वी शेप में विकेट कीपर के पीछे शॉट फाइनल, एक शॉट थर्ड में ऑन और एक खिलाड़ी है बैक ऑफ द पॉइंट, एक शॉट कवर में खिलाड़ी, एक मिड ऑफ में खिलाड़ी है। ऑफ साइड में देखा जाए तो और ऑन साइड में एक स्क्वायर लेग है, मिड ऑन थोड़ा सा वाइड, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी ये गेंद। अंपायर का इशारा वाइड का और अंपायर को चैलेंज कर दिया है कैप्टन सागर भगत ने। सॉफ्ट डिसीजन इज वाइड। बॉलिंग टीम ने यहां पर डीआरएस की मांग की है। देखना चाहेंगे कि ये अंपायर का फैसला सही फैसला है या फिर डीआरएस सक्सेसफुल होता है फील्डिंग करने वाली टीम दिशा इंटरप्राइजेस पोमन का। ये मुकाबला दोनों टीमों के लिए प्रमोद बहुत ही महत्वपूर्ण है। कोई भी टीम यहाँ पर जीतना चाहेगी। अब तक 2 टीमें जिनको क्लीन वॉश मिल चुका है। शौर्य वॉरियर्स जो 2 टाइम चैंपियन टीम थी, पहले दोनों मुकाबले में परास्त हो गई। उसके बाद कल हमने देखा एपी प्रकाश तुमड़ा की टीम पाटिल 5-1-4-1 जो लगातार 2 मैच हार चुकी थी। हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने शौर्य वॉरियर्सला आपण पाहिलं 2021 मध्ये आणि 2024 मध्ये 2 वेळा चॅम्पियन्स ठरला होता, परंतु त्यामध्ये आपण पाहिलं तर यंदा काहीतरी नाविन्य चॅम्पियन्स बनण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि विजेता एक आपल्याला बनताना पाहायला मिळेल। कोणता संघ तो असेल, चांगला जो खेळ करेल तो मात्र विजेता चॅम्पियन्स बनेल, यात मात्र शंका नाही आहे। यस, डिसीजन इज पेंडिंग, अभी भी डिसीजन पेंडिंग है। देख रहे हैं हमारे तीसरे अंपायर अजित म्हात्रे और अमोल वेतोस्कर है 2 अंपायर। क्या यह डिसीजन अंपायर का सही है या फिर डीआरएस सक्सेसफुल है, चेक किया जाएगा। अमोल फेयर डिलीवरी है यहाँ पर। जो डीआरएस लिया था वो सक्सेसफुल होता हुआ ड्रोन के माध्यम से भी दृश्य लिए जा रहे हैं, टेलीकास्ट दिखाया जा रहा है। ये देख सकते हो प्लेस पवेलियन, 2 प्लेस पवेलियन है, एक केपीएल और एक 94। आप टॉस जब जीतते हो तो आपकी मांग जो होती है आखिरी गेंद चेज। ये डगआउट बिल्कुल इस वर्गीय लीलाधर शांतराम भात्रे स्टैंड दिखाया जा रहा है, जिसमें हमारे दर्शक आखिरी गेंद लेके चले। गेंदबाज हार्दिक पुल कर दिया इस गेंद को, गैप में भी है, निकल जाएगी गेंद बाउंड्री के बाहर, सीधे 6 रन के लिए सिक्सर। थँक्यू मंदार मॅडी। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना 13 रन, काय फटका खेळला होता, पुलचा फटका होता, अगदी पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळाला। शेवटच्या बॉलवर हार्दिक पारधीच्या या अचूक टप्पा नव्हता, अखूट टप्प्याच्या चेंडूला खरपूस समाचार घेतला आणि सरळ चेंडूला पाठवलं मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळाला हा कणखर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। 13 रन्सवर 5 बॉल व्यवस्थित हेमंत पाटील सर हाताळले होते, परंतु त्यानंतर प्रवीण परेडने जो आपण पाहू शकलात की परिपूर्ण फील्ड पोझिशन आहे ती
ती ओळखली होती. त्याने पाहिलं होतं की त्या क्षेत्रामध्ये मला खेळायचं आहे हे अगोदरच मनकवडा त्याने ओळखला होता आणि त्यामुळे मात्र आपण पाहिला तर प्रवीण परेडचा हा एक अप्रतिम फ्लॅट 6 सक्सेस ठरला गेला. शुरुआत बहुत ही अच्छी हो चुकी है यहाँ पर ओम साइड 444 नागले टीम की पहले ओवर के समाप्ति बाद 13 रन, कोई भी विकेट नहीं है. 12 के औसत से बल्लेबाजी करनी थी लेकिन पहले ओवर में 13 टिट फॉर टैट. बहुत ही नेट टू नेट फाइट देखने को मिलेगी इस मुकाबले में. बहुत ही अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. कल 2 मुकाबले वन साइड हुए थे लेकिन बाकी सब मुकाबले बहुत ही रफ एंड टफ हुए थे इस केपीएल में. गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज हेमंत गोडबिंदे. बहुत ही अच्छा शॉट, फोर्स कर दिया गेंद को और भेज दिया वाइड डीप विकेट बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए चौका. थँक्यू. काय फटका खेळला होता, अप्रतिम. स्वतःला ॲडजस्टमेंट केलं होतं, बॉडमॅनचा चांगला वापर केला, गॅप शोधला, मिडॉनच्या क्षेत्रातून चेंडू फार वेगाने निघून गेला. एक प्रवीण पाटीलचा सिग्नेचर शॉट पाहायला मिळाला, चौकार. ऑफ स्टंप के काफी बाहर थी ये गेंद, नीचे रहती हुई बोजरनर गेंद जरूर थी लेकिन लाइन बहुत ही खराब. वाइट का इशारा अंपायर द्वारा 1 रन का इजाफा टीम के खाते में होता हुआ. टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 18 रन, 18 विदाउट लॉस. बहुत ही जबरदस्त ग्रेट स्टार्ट यहां पर मिल चुकी है होम साइड 444 नागले टीम को. और बहुत ही जबरदस्त शॉट, एफर्ट देखिए, बहुत ही जबरदस्त एफर्ट. लेकिन जब टेक ऑफ किया था तब ग्राउंड के बाहर से, बाउंड्री के बाहर से टेक ऑफ किया था तो ये सिक्सर. काय फटका खेळला होता यावेळेला प्रवीण पाटीलच्या बॅटमधून. हा फक्त शॉट नाही तर क्रिकेटमधील शुद्ध सौंदर्य दाखवणारा हा षटकार पाहायला मिळाला. काय बॅटिंग यावेळेला केली जाते. प्रवीण पाटील झेल सोडण्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसत असताना स्कोर कार्डवर, आणि प्रवीण पाटील परिपूर्ण मनमुराद आनंद घेत असताना गोलंदाजांचा मॅग्निफिसंट शॉट. बहुत ही जबरदस्त शॉट, खींच कर मारा था इस गेंद को डीप मिड विकेट की दिशा में. एफर्ट तो अच्छा था लेकिन गेंद 6 रन के लिए निकल गई. स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 24 रन. बहुत ही जबरदस्त स्टार्ट मिल चुका है नागली टीम को. ऑफ स्टंप के काफी बाहर एंगल बनाने की कोशिश, गेंदों को तेज करे लेकिन कंट्रोल नहीं गेंद के ऊपर. दूसरी ये वाइड है हेमंत गोडबिंदे की इस ओवर की. अब तक 2 गेंदों में 12 रन खर्च किए हैं हेमंत गोडबिंदे ने. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर वाईट बॉल आला. दुसऱ्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच अंडर प्रेशर खाली गोलंदाजी करताना हेमंत स्पष्टपणे दिसतोय. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. कमबॅक करण्याची हीच ती संधी तुम्हाला आहे. त्यामुळे तुषार तांगडी येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत, दिलासा देत आहेत हेमंत घोडविंदेला. बहुत ही अच्छा स्क्वायर कट, भेज दिया गेंद को बाउंड्री के बाहर डीप पॉइंट में. 4 रन के लिए चौका. जबरदस्त फटकेबाजी करत असताना काय बॅकफुटला गेले आणि अप्रतिम या बॅटमधून एक प्रेमळ स्पर्श करणारा स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका पाहायला मिळतोय. 4 रन. अच्छा शॉट लय में नजर आ रहा है इस वक्त. कैच छोड़ दिया था पहले गेंद के ऊपर प्रवीण का, और कैच बहुत ही महंगा साबित होता हुआ अब दिशा इंटरप्राइजेस पोमन टीम के लिए महंगे साबित हो रहे इस ओवर में. हेमंत गोडबिंदे अगली गेंद लेके चले, फोर्स कर दिया इस गेंद को लॉन्ग अप की दिशा में. 1 बाउंस जाएगी क्या? यस, निकल गई गेंद लॉन्ग अप के बाहर. 4 रन के लिए चौका. जबरदस्त बॅटिंग करत असताना 33 रन आतापर्यंत फलकावर जाऊन पोहोचले गेलेत. फोर्स शॉट, बहुत ही खूबसूरत शॉट लॉन्ग ऑफ की दिशा में, ऊपर से गेंद निकल गई फील्डर के. 1 बाउंस चौके के लिए. फिर से एक बार फोर्सिंग शॉट है, गैप में भी है, फिर से निकल जाएगी. इस वक्त लॉन्ग रन के बाहर. 1 बाउंस 4 रन के लिए. लगातार 3 गेंदों में 3 चौके ठोक डाले हैं बल्लेबाज प्रवीण पाटिल ने.
थँक्यू. काय जबरदस्त प्रवीण पाटीलचा धिंगाणा यावेळेला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, ऑफ ड्राईव्ह पूल, त्यानंतर ऑन ड्राईव्ह खेळत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला म्हणजेच क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळतात प्रवीण पाटीलच्या बॅटमधून. आपण पाहू शकाल पॉवर प्लेचा कसा फायदा उचलायचा हेमंत पाटील सर, ग्राउंड स्ट्रोक कसे खेळायचे हे प्रवीण पाटीलने आतापर्यंत यावेळेला अद्ययावत केले. 37-0 1.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जबरदस्त स्टार्ट, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी प्रवीण द्वारा. प्रवीण खेल रहे हैं 29 के ऊपर. अब तक 9 गेंदों का मुकाबला किया है प्रवीण ने. अटैकिंग बल्लेबाजी प्रवीण पाटिल की. ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद वाइड करा दी गई अंपायर द्वारा और एक रन जुड़ेगा टीम के खाते में. टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 38 रन, 38 विदाउट लॉस. अजून सुद्धा एक बॉल आहे दुसऱ्या षटकातील. जसे 3 चौकार आले तसेच मात्र ओनर आपण पाहतायत ओम साई 444 नागले या टीमचे पिंट्या परेड साहेब यांच्याकडून 444 444 रुपये प्रवीण पाटील याला. फिर से बाहर निकलते हुए गेंद, एंगल बनाने की कोशिश है लेकिन ज्यादा एंगल बना रहे यहाँ पर गेंदबाज हेमंत गोडबिंदे. अब तक 26 रन खर्च किए हैं. सबसे महंगा और यहाँ पर करते हुए हेमंत गोडबिंदे. प्रेशर में गेंदबाजी कर रहे हैं हेमंत. जबरदस्त बल्लेबाजी. टीम का टोटल है स्कोरबोर्ड के ऊपर 39 रन. आखिरी गेंद लेके चले हेमंत. अच्छी गेंद इस वक्त कमबैक किया डॉट गेंद से. ओवर की होती हुई समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद 72 का लक्ष्य पूरा करते समय टोटल है पिंट्या परेड फैम टीम ओम साई 444 नागले टीम का 39 पर कोई भी विकेट नहीं. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 39 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन कार्ड आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर प्रवीण पाटील 10 बॉलमध्ये 29 रन, 290चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण परेड 2 बॉलमध्ये 6. आता बॉल आहे 33 आणि 33 बॉलमध्ये एकंदरीत आपण पाहिले 24 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता आहे. 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहा पहिला जो कॅच उडाला होता तो खूप महत्त्वपूर्ण होता, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये जरूर आपण बातचीत झाली परंतु तो कॅच कॅरी करू शकले नाहीत. आणि त्यानंतरचा जो खेळ बहरला प्रवीण पाटीलचा, कारण प्रवीण पाटीलला माहिती आहे आता मला इथे बिनधास्त खेळायचं आहे, मला जीवनदान मिळालं आहे, आता कशाही पद्धतीने कोणत्याही गोलंदाजासमोर मला अटॅक करायचं आहे. फक्त आणि फक्त षटकार चौकाराची भाषा बोलताना पाहायला मिळाले आणि 2 षटकंही ओम साई 444 नागलेच्या नावावर जातील. आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई 444 नागले. गुड स्टार्ट, वेल बिगिनिंग इज हाफ डन, 39 विदाउट लॉस. आधे से ज़्यादा रन तो बन चुके हैं पहले 2 ओवर में. ये पेस प्लोविन पिंट्या परेड फैम टीम होम साइड 444 नागले टीम का बहुत ही खुशी का वातावरण केपीएल डगआउट में. 39 रन हो चुके पहले 12 गेंदों में और बचे हुए 24 गेंद शेष और 33 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. और जिस प्रकार बल्लेबाजी हो रही है बिल्कुल ये मुकाबला बोल सकते हैं कि थोड़ा सा आसान हो चुका है. लेफ्ट हैंडर बल्लेबाज प्रवीण परेड इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर और हवा साथ देने वाली है अब प्रवीण परेड को. ये कॉम्बिनेशन बहुत ही अच्छा है पिंट्या परेड फ्रेम टीम ओम साई 444 नागले टीम को. हार्दिक पारदी गेंदबाजी के लिए तैयार. और इस टाइम शॉट हवा में गेंद के नीचे खिलाड़ी खुद कैप्टन सागर भगत थे, कोई भी गलती नहीं. स्वप डिस्मिसल आउट हो गए बल्लेबाज प्रवीण परेड. पहला विकेट मिलता हुआ हार्दिक पारदी और दिशा एंटरप्राइजेस वुमेन टीम को. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कीर्तिमानाची आणि परंपरेची ही स्पर्धा आपण पाहतायत. ज्या स्पर्धेचं नाव आहे कामन प्रीमियर लीग 2025 आपण पाहतायत. आमच्या ऑन स्क्रीनवर हजरतभाई शेख यांना आपण पाहतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व शाहिदभाई अन्सार यांना आपण पाहू शकाल. महेश पाटील थिंक सो या ठिकाणी उपस्थित आहेत. उनके साथ आप देख सकते हो महेश पाटिल भी है और भी हमारे मेहमान है
हमारे वीआईपी डाइस के ऊपर सभी का दिल के गहराई से स्वागत है दुपहर के सत्र में। ये चौथा मुकाबला है और देखना है यहाँ पर कौन सी टीम जीतती है, लेकिन इस मैच के ऊपर पकड़ मजबूत है पिंट्या परेड फैम टीम होम साइड 444 नागले टीम की। एक लेफ्ट हैंडर आउट होने के बाद दूसरे लेफ्ट हैंडर अब विकेट के ऊपर जा चुके देवानंद खरपुड़े। कई टीम ने हमने देखा कोई भी लेफ्ट हैंडर नहीं था, उनका बेनिफिट नहीं मिला था उस टीम को, लेकिन यहाँ पर नागले टीम के पास लेफ्ट हैंडर का एडवांटेज है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ये छोड़ दी थी विकेट कीपर के लिए, थोड़ा सा पैर आगे निकाला था ऑफ स्टंप के बाहर, तो रिच वाइड देखा जाएगा। अंपायर सभी अंपायर ने बहुत ही अच्छा अंपायरिंग इस टूर्नामेंट में की है, ये देख सकते हो आप। हमारा वीआईपी डाइस जिसमें हजरत भाई शेख, शाहिद भाई अंसारी, महेश पाटिल नज़र आ रहे हैं और हमारे अन्य मेहमान जहां पर नज़र आ रहे हैं। बहुत ही अच्छा टेलीकास्ट टेनिस क्रिकेट .in के माध्यम से संतोष नानीकर एंड टीम राउंड विकेट से पुल करने की कोशिश, यहां पर चूके बल्लेबाज लगातार 2 डॉट गेंदे। अब थोड़ा सा प्रेशर यहां पर बढ़ सकता है देवानंद खरपुड़े के ऊपर। डेफिनेटली ज्या पद्धतीने प्रवीण परेडने एक चुकी केली आणि त्यामुळे कदाचित हा रिदम पकडला गेला, लयबद्ध झाले गोलंदाज हार्दिक पारधी। प्रवीण पाटील रिदम मध्ये असताना सुद्धा त्यांना नॉन स्ट्राइक एंडला ठेवलं। फोर्सिंग शॉट है, यहां पर खेल दिया इस गेंद को वाइड लॉन्ग अप की दिशा में, खिलाड़ी वहां पर आए, बहुत ही अच्छी फील्डिंग, सिर्फ और सिर्फ एक ही रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। ये सिंगल के सहारे ऑफ द मार्क होते हुए बल्लेबाज देवानंद खरपुड़े और टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 40 रन। 32 की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता पाहायला मिळते। ज्या अंदाजाने सुरुवात केली प्रवीण पाटीलने, पहिला बॉल वगळता त्यानंतर ते तुटून असे बरसले गोलंदाजांवर, शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळाले आणि पाहतच राहावंसं असं वाटलं त्यांची बॅटिंग। आणि 40 रन्सपर्यंत आतापर्यंत त्यांच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर 40 वर पोहोचले गेलेत। आता इथून 32 धावांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या बॉलमध्ये। हार्दिक पारधी ओवर द विकेट से इस वक्त ऑन दी ऑफ खेल दिया इस गेंद को, शॉट तो अच्छा है लेकिन स्वीपर कवर में खिलाड़ी मौजूद, दूसरे के लिए पलटे दोनों भी बल्लेबाज और आसानी के साथ 2 रन पूरे भी कर लिए हैं। इस केपीएल सीजन 5 में मुख्य मंच पर हमारे प्रमुख अतिथि मैत्री ग्रुप के अध्यक्ष माननीय श्री अशोक भाई भोईर, जिनका आगमन हो चुका है, उनका भी दिल के गहरे से स्वागत है। वेलकम अशोक भाई। 2 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 42 रन, 1 विकेट के नुकसान पर। हार्दिक पारधी अगले गेंद लेके चले, ओ फुल लेंथ की डिलीवरी फ्लिक कर दिया है इस गेंद को बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग में, खिलाड़ी टीप में मौजूद, अच्छी फील्डिंग, थ्रो लेकिन खराब था, लेकिन बैकअप अच्छा है। तुषार तांगड़ी बहुत ही अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 43 रन। ओवर की होती हुई समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 43 रन बचे हुए, 3 ओवर शेष और 29 की दरकार मैच को जीतने के लिए होम साइड 444 नागले टीम को। ये देखिए पिछला जो मुकाबला हुआ था, थैंक यू सो मच, टॉस हुआ था जयंत भांति जिनके शुभ हाथों से मामा भांजा, और यहाँ पर वो टॉस जीता था मामा भांजा टीम ने। टॉस जीतने के बाद उन्होंने फील्डिंग करने का फैसला किया था। एस ब्रदर का ये सिनेमैटिक पिक्चर आप देख रहे हो स्क्रीन के ऊपर, फील्डिंग का फैसला था और बहुत ही
अच्छी गेंदबाजी हुई थी, लगातार विकेट मिले थे और रोक लिया था बहुत ही कम रन के ऊपर। ये देखिए शॉट खेलते हुए खिलाड़ी और मामा भांजा बनाम ओम स्पोर्ट कोहली के बीच से मुकाबला था। ज़्यादा बड़ा टारगेट नहीं था लेकिन 58 का टारगेट था ये ड्रिंक्स ट्रॉली मैदान में। और जब वो फील्डिंग के लिए उतरी थी बल्लेबाजी बहुत ही अच्छी हुई थी। देखिए दो बल्लेबाज ऋषभ और अमित, शुरुआत तो अमित ने की थी और ऋषभ ने बहुत ही अटैकिंग बल्लेबाजी की। कुल मिला के 4 या 5 छक्के जड़ चुके थे और मैच जीत लिया था और मैन ऑफ द मैच बन चुके थे। पिछले मुकाबले की ये हाइलाइट्स दिखाई जा रही है। SJ ब्रदर्स अतिशय चांगली प्रतिमा आपण पाहू शकताय। तर फोटो एडिटिंग म्हणा, व्हिडिओ एडिटिंग म्हणा, अतिशय सुंदर पारदर्शकता कशी असावी SJ ब्रदर्सने आत्तापर्यंतचा आढावा घेत खूप चांगली कामगिरी केली। ही कला आहे सुरेश शेलार आणि त्यांच्या संपूर्ण टीमची। तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता, 72 धावांचा टार्गेट यावेळेला जरूर समोर ठेवण्यात आला। ओमसाई 444 नागले या टीमच्या समोर प्रवीण पाटीलला 32 वर जाऊन पोहोचतायत। 12 बॉलमध्ये 32 रन आणि देवानंद 1 वर आपल्याला पाहायला मिळतात खेळी करत असताना। इथून विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल। चिराग म्हात्रे अँड वैभव धूम यांना आपण पाहिलं ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं। स्ट्रॅटेजी आखली, गेम प्लॅनिंग आखलंय। आता संपूर्ण गेम प्लॅनिंग केल्यानंतर वेळ दौडू नका प्लीज। तो त्यासाठीच वेळ दिलेला असतो तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी। काहीतरी रिफ्लेक्ट मारते का यावेळेला? आय थिंक सो आपण पाहू शकतायत कॉमन प्रीमियर लीग आपण पाहतायत। अतिशय सुंदर आयोजनाचं जो भार आपल्याला पाहायला मिळतो कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट कॉमन प्रीमियर लीग, हजरतबाई शेख, संजयभाई म्हात्रे, संपूर्ण KCAची टीम पाहायला मिळते। शिस्तबद्ध आयोजन, क्रिकेटसाठी समर्पण, प्रेक्षकांचा उत्साह आणि खऱ्या अर्थानं नवोदितांना संधी, हेच कॉमन प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थानं आयोजन आहे। आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत आयोजकांनी घेतलेली मेहनत, हे आयोजक म्हणजेच खराच क्रिकेटचा आत्मा म्हणून ओळखला जाईल यात ती मात्र शंका नाही आहे। म्हणूनच या आयोजकांच्या मेहनतीमुळे या कॉमन प्रीमियर लीगची एक गाथा बनलेली आहे। 43 रन झालेले आहेत, 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते। आता 29 रनची आवश्यकता। अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळतं। ओमसाई 444 नागले एका साईडला आपण पाहताय, दिशा स्पोर्ट्स पुमन 18 बॉल्स रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन। थोडासा वेळ व्यतीत होत असताना पाहायला मिळतोय। जे संपूर्ण हे आयोजक ज्यांनी खूप चांगली मेहनत घेतली। सामन्याला होती सुरुवात, प्रवीण पाटील स्ट्राईक एंडकडे 12 बॉलमध्ये 32 खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे। आता इथून रणनीती काय असेल? तुषारचा पहिलाच बॉल यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय। खूप उंचीवर गेला आणि जजमेंटसाठी वेळ मिळाला, कोणतीही चुकी केली नाही। ग्रेट कॅच बाय दिनेश बाबर, मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट। 43 ला 2। तुषार तांगड़ी की ये पहली गेंद थी, आगे रखा था गेंद को और ये देखिए हवा में लॉफ्ट कर दिया था। ऊंचाई ज्यादा थी इस शॉट में, लंबाई थोड़ी सी कम और दिनेश बाबर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी दौड़कर आए और बहुत ही जबरदस्त कैच लपक लिया और विकेट का पतन। बहुत ही डेंजरस बैटिंग की थी प्रवीण पाटिल ने, उनका ही विकेट यहाँ पर गिरता हुआ 43 के ऊपर ये दूसरा विकेट गिरता हुआ। ओम साई 444 नागले टीम का आजाद वल्वी जा चुके हैं बल्लेबाजी के लिए। पलटवार केला यात ती मात्र शंका नाही आहे। दिनेश बाबरने हा जो कॅच टिपला त्याचा आपण ॲक्शन रिप्ले पाहत आहेत। परफेक्ट कॉमन प्रीमियर लीग कॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे। सुपर कॅच, 43 रन्स, 2 विकेट। आता सामन्यामध्ये पलटवार होत असताना पाहायला मिळतोय। एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजावर थोडासा दबाव असतो, परंतु त्या दबावाला न जुमानता आता चांगली बॅटिंग होईल।
हा प्रश्नचिन्ह आहे. तर आपण पाहताय थोडीफार हुलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अमित गोलटकर सर आहेत, विरल नायर सर यांना आपण पाहत आहेत, अजित म्हात्रे सर, अमोल वेतुस्कर सर आपण पाहत आहेत. हे चारही पंचांनी जी मेहनत मैदानाच्या आतमध्ये घेतले, खऱ्या अर्थानं खूप चांगले डिसिजन. बॉल आपण पाहिला खूपच बाहेर होता आणि त्यामुळे पंचांना सहज शक्य झालं. हा वाईट बॉल दिला गेला आणि 1 रन ॲड होईल. 44-2. अभी भी मुकाबला बैलेंसिंग है, यहाँ से कौन सी टीम जीतेगी हम भविष्यवाणी नहीं कर सकते. गेंदे शेष है 17 और 17 में 28 की दरकार है. अभी भी 2 या 3 विकेट लेंगे तो बिल्कुल मैच में एकदम मजबूत स्थिति में आ सकती है फील्डिंग करने वाली टीम और दिशा इंटरप्राइजेस पोमन की टीम. 17 बॉल 28 रन. धावा झालेल्या नाही आहेत. जव्हार चषक नाईटची स्पर्धा 1 लाखाची 7 पाटी टीमला झालेल्या नव्हत्या. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आहे. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑन पुढे सरसावला गेला होता. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. लीगचा फॉर्मॅट आणि लीगच्या फॉर्मॅटची हीच मजा असते. 45-2. बिल्कुल ऑन द रेज खेल जाते इस शॉट को लॉन्ग ऑन में. बहुत ही अच्छी फील्डिंग, सिंगल से खाता खुलता हुआ आजाद वल्वी का. टीम का टोटल जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 45 रन. 27 की अभी भी आवश्यकता है और गेंदे शेष 16 में 27. 16 बॉल आणि 27 रन्स. थोडंसं जरा स्पीडअप करा जरा गेम. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळेनुसार सामने खेळवले जात आहेत. सकाळी ॲक्युरेट आपण पाहिलं तर 9:58 पहिला टॉस झाला. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंच मात्र यावेळेला वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विचारपूस करतायत गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये. सागर भगत सांगतायत रिव्ह्यू घेऊन फायदा नाही आहे. तुषार तांगडीला संघाची धावसंख्या 46ला जाऊन पोहोचले गेले. आता समीकरण थोडंफार सोपं झालंय. 16 बॉल आणि 26 रन. इथे विकेट फॅक्टर डॉट बॉल फार मायने राखणार आहे दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. फिल्डर येत आहेत परंतु तिथे पोचत नाही आहेत आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील देवानंदच्या बॅटमधून. या सिंगल डबलला महत्त्व तर जरूर दिले गेले. या सिंगल डबलला महत्त्व देत असताना मात्र सामना थोडासा कुठेतरी विजयाचा सुकर मार्ग होईल यातही मात्र शंका नहीं है. थोड़ा सा मिस टाइम शॉट था ये देवानंद का. ऊपर ज़्यादा उठी थी गेंद लेकिन डीप में सभी खिलाड़ी थे. वैकेंट जगह पर गेंद गिरी. 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए बल्लेबाज ने और 24 रन की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. 15 गेंदे शेष. 9.60 के औसत से बल्लेबाजी करना है इस मैच को जीतने के लिए. चेंजअप जरूर केला होता. ट्रॅप रचला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. फिल्डरच्या हातामध्ये कोणती चुकी केली नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 48ला तिसरा धक्का बसतोय. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होत असताना हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का. प्रियेश बोस करते वहां पर पॉइंट की दिशा में. ये देख सकते हो आप थोड़ा सा चेंज ऑफ द स्पेस डिलीवरी और स्कोर कट करने की कोशिश. यहाँ पर हवा में गेंद थी. बहुत ही अच्छा कैच लपक लिया प्रियेश बोस्कर ने. ये तीसरे विकेट का पतन होता हुआ. गति में परिवर्तन किया था. ऑफ स्टंप के बहुत ही बाहर की गेंद को छेड़छानी करने की कोशिश और विकेट खो बैठे बल्लेबाज देवानंद खरपुड़े. नहीं, बल्लेबाज अब जा चुके हैं. बल्लेबाजी के लिए राहुल अंधेर. अब ये दोनों भी बल्लेबाज बहुत ही जबरदस्त बल्लेबाज माने जाते हैं कॉमन क्रिकेट एसोसिएशन के. आजाद वल्वी और राहुल अंधेर. 14 गेंदों में 24 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए. 14 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सामना रंगतदार. अटीतटीच्या लढतीमध्ये कोणता संघ जिंकेल. अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग करत असताना आपण पाहतात आल्याला फक्त चेंडूला दिशा दिली. जंटल पुश केलं. 1 रन मिळते. एकेरीने मात्र यावेळेला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. पहा या बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि अशा वेळेला आपण पाहतोय 2 धावा आल्या आणि 50 धावा या ओम साई 444 नागले टीमच्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 13 बॉल 22 ची आवश्यकता आहे. राहुल देख रहे थे कोई गलती कर रहे थे कि नहीं खिलाड़ी और वहां पर गलती की और उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाज में. सिंगल का डबल में कन्वर्ट कर दिया. टीम का टोटल अब 50 रन पूरे हो चुके हैं ओम साइड 444 नागले टीम को.
अब बचे हुए गेंदे शेष 13 में 22 रन की दरकार. प्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली. फुलर लेनचा बॉल, कोणतंही कोऑर्डिनेशन झालं नाही असं पंचांचं म्हणणं होतं. राहुल अंधेर त्या ठिकाणी जरूर चेक करतायत की ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळायला पाहिजे होता. कव्हर ड्राईव्हचा फटका खेळण्याची तयारी होती. सरळ चेंडू विसावला गेला सागर भगतच्या हातामध्ये. आता 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली लढत आपण पाहू शकाल. तत्पूर्वी स्ट्रॅटेजिक टाइम आउट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी घेतला गेला आहे. 12 बॉल 22 रन. टी टाईमची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. अगदी वेळेवर सगळ्या गोष्टी VIP ट्रीटमेंट आम्हाला मिळते. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. स्पेशली हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे अँड ऑल टीम KCA कॉमन क्रिकेट एसोसिएशन कॉमन प्रीमियर लीग. थैंक यू वेरी मच. बिल्कुल. लेकिन आप शाम को जल्दी जाते हैं, शाम की भी ट्रीटमेंट मिलने वाली है. ये मैच बन चुका है मुझे लगता है. 22 में 22 चाहिए, 12 में 22 चाहिए, तो मैच बन चुका है. यहाँ पर कौन सी भी टीम जीत सकती है. ये आने वाला ओवर बता देगा कौन सी टीम का पकड़ा भारी है. महत्वपूर्ण ओवर रहेगी, ये निर्णायक ओवर रहेगी दोनों टीमों के लिए. देखना ये निर्णायक ओवर करने के लिए कौन से गेंदबाज आते हैं दिशा एंटरप्राइजेस वुमन टीम की जानिब से. और मुझे लग रहा है कि प्रियेश भोसकर के हाथों में गेंद सौंप दी है कैप्टन सागर भगत ने. ये महत्वपूर्ण ओवर, इस ओवर में 10 से कम रन देते हैं तो आखिरी ओवर में थोड़ा सा मुश्किल हो सकता है, समस्या बढ़ सकती है होम साइड 444 नागले टीम के लिए. यस, ॲब्सोल्युटली राईट. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला खरोखरच अगदी योग्य आपल्या आपण म्हणालात. 12 बॉल 22, 10च्या आतमध्ये जर धावा दिल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगेल. म्हणतात ना, हिमतीने हरा क्रिकेटच्या मैदानात, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हेही दिवस जातील, ही वेळ जाईल असं धरून जर आपण चाललात तर येणाऱ्या संकटांना तुम्ही मात देण्याची क्षमता बाळगता. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त एक कडवी लढत, संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ दौडू नका, स्पीडअप करा जरा गेम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 12 बॉल 22ची आवश्यकता. काय अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. देवेंद्र भोसकर साहेब सुद्धा मात्र यावेळेला गायडन्स देत असताना पाहायला मिळत आहेत. देणं गरजेची गोष्ट आहे. चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना आपण पाहू शकतायत प्रियेश भोसकर. पहिलाच बॉल डॉट. इरादे पक्के स्पष्ट करून दाखवलेत. डॉट बॉल. यस, बिल्कुल. बहुत ही अच्छी शुरुआत इस निर्णायक ओवर में करते हुए गेंदबाज प्रियेश भोसकर. पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर और बहुत ही अच्छा एंगल बनाया. उतनी ही अच्छी विकेट कीपिंग विकेट के पीछे सागर भगत द्वारा. सरळ बॅटचा वापर केला गेलाय. ऑन द खेळला गेला होता. ऑन द राईज आपण पाहताय सुंदर फिल्डिंग मिस्टर हार्दिकच्या द्वारे पाहायला मिळते, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता एक रनसाठी संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळणार आहे. 52 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 20 रनची गरज. येणारे बॉल आहेत 10. आगे रखा था इस गेंद को और ऑन द राइज खेल दिया था बल्लेबाज ने. 2 रन कंप्लीट कर दिए आजाद वल्वी ने. 20 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. सिंगल मेल मिस्टर आझाद वळवीच्या बॅटमधून. राहुल अंधेर आता स्ट्राईक एंडकडे. 4 बॉलचा खेळ झालाय. 53 रन्स ऑन दी बोर्ड. यस, राहुल अंधेरा आ चुके हैं स्ट्राइक एंड के ऊपर. दोनों भी एक ही टीम के खिलाड़ी हैं. पोमन बॉयज के लिए खेलते हैं एक गांव एक टीम में. अब अलग अलग फ्रेंचाइज से खेलते हुए आमने सामने प्रियेश और राहुल अंधेर. चेंडू आपण पाहिला तर यावेळेला निघून जातोय साईडला. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह सहित पाहायला मिळते. आता बॉल आहेत आयुष सावंत आम्हाला दर्शवत आहेत. 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा 18 रनची आवश्यकता असेल. 8 बॉल 18 रन्स हे सामन्याचं समीकरण. सामना बॅलेन्सिंग आहे. बिल्कुल. मुकाबला अब धीरे धीरे फंस रहा है, ऐसा लग रहा है होम साइड 444 नागले टीम के लिए. एज लगी, बहुत ही अच्छा कैच पकड़ लिया है सागर भगत ने और विकेट का होता पतन. बहुत ही बड़ा विकेट मिल चुका है दिशा एंटरप्राइजेस वुमन टीम को.
आझाद वल्वी इज आउट. काय सेलिब्रेशन यावेळेला पाहायला मिळतं. देवेंद्र भोसकर, अजित भोसकर दोन बंधूंच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होत असताना दिशा एंटरप्राइजेस पोमनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय ज्या पद्धतीने प्रियश भोसकरने ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. आझाद वळवी ज्या पद्धतीने आले ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, बॅटची एज सागर भगतच्या हातामध्ये, चेंडू विसावला आणि इथे आझाद वळवीचा खेळ समाप्त झाला. गुड डिलेवरी. बहुत ही जबरदस्त कैच पकड़ लिया एक हाथ में सागर भगत ने. ये कैच नहीं, इस मैच को जीतते तो बिल्कुल कहेंगे कि ये मैच पकड़ा है. कल आपने देखा एक कैच बहुत ही ज़बरदस्त पकड़ लिया था अमान का, वहाँ से फिर मैच को जीता था टीम 94 टीम ने. तो कैच पकड़ो और मैच जीतो, ये समीकरण है क्रिकेट में. अब बल्लेबाजी के लिए आ चुके हैं बल्लेबाज नयन गरासिया. ये भी पोमन की ही खिलाड़ी है, लेकिन देखना है अब पोमन के अगेंस्ट खेलते हुए, क्योंकि हर एक खिलाड़ी अपने फ्रेंचाइज के लिए खेलते हुए. गेंदे शेष है 7 गेंदे शेष, 7 गेंदों में 18 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. और मुझे ऐसा लग रहा है कि ओम सेट 444 नागले के लिए ये मैच थोड़ा सा फंस चुका है. हो डेफिनेटली या वेळेला जरूर आपण पाहतायत. आता फसलेत तर खरं, परंतु गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता नयन गरासिया ज्याने चांगला परफॉर्मन्स केला गेला होता, परंतु आता इथे हीच लढण्याची वृत्ती त्याची स्पष्टपणे दिसेल का. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळले गेलेत. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, चांगली फेकी होते डेंजर एंडकडे. सागर भगतच्या हातून चेंडू सुटला. कदाचित येणारी वेळ दर्शवली जाईल. हा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पाहायचं आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56. आता विजयासाठी 6 बॉल आणि 16 रन्स ओमसाई 444 नागले टीमला. एक वेळ अशी वाटली होती की 5व्या षटकापर्यंत सामना समाप्त होईल, परंतु हे क्रिकेट आहे, जर तरला थारा नाही आहे. बिल्कुल क्रिकेट में अगर और मगर को कोई भी जगह नहीं है. स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो 6 गेंदे 16 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए. बहुत ही जबरदस्त कांटे की टक्कर मुकाबला आप देख रहे हो. और कोई भी टीम यहाँ हारना पसंद नहीं करेगी, क्योंकि यहाँ से जो भी टीम हारेगी लगातार 2 मुकाबले हारेगी, यानी क्लीन वॉश मिलने वाला है. देखना है किस टीम को क्लीन वॉश और कौन सी टीम जाएगी अगले मुकाबले के लिए. 6 में 16 की आवश्यकता मैच को जीतने के लिए. 6 बॉल 16 रनची आवश्यकता आहे. हीच खरी मजा कॉमन प्रीमियर लीगची पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरलेली आहे. कधी कोणत्या साईडने सामना झुकेल याचा नेम नाही आहे. काय अप्रतिम सामना. 6 बॉल 16ची आवश्यकता आहे. ओमसाई 444 नागले टीम एका साईडला स्ट्रगल करताना पाहायला मिळते, तर एका साईडला आपण पाहू शकतायत दिशा स्पोर्ट्स, दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमने पलटवार केलाय. जिद्द हरलेली नाही आहे. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात. चला टाइम वेस्ट करू नका, जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. यस बिल्कुल, बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी प्रियश भोसकर की अपनी टीम के लिए. जिस निर्णायक ओवर में प्रियश भोसकर ने सिर्फ और सिर्फ 6 रन खर्च किए हैं और एक विकेट भी लिया है, वो भी आज़ाद वल्वी का विकेट, जो आइकॉन खिलाड़ी थे ओम साइड 444 नागले टीम के. अब बचे हुए 6 गेंदे शेष और 6 में 16 की दरकार मैच को जीतने के लिए. चांगली गोलंदाजी केली प्रियेश भोसकरने. आपण पाहिलं 6 धावा देऊन 1 विकेट, 1 सफलता आणि 5वं षटक जे आपल्याला पाहायला मिळालं जे अप्रतिम आपण पाहू शकलात. आता बॉल आहे 6 बॉलमध्ये 16 रन. राहुल अंधेर आणि नयन गरासिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. काहीतरी विचारपूस करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मिस्टर तुषार आणि अमित कोलटकर शांतपणाने त्या ठिकाणी नियम समजावून सांगत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. परिपूर्ण अचंबित झाले. हा करता करता विकेट मिळण्याची दाट शक्यता. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. राहुल अंधेर या वेळेला क्रीज सोडण्याच्या तयारीत नव्हते. ओ भुलाती है मगर जाने का नहीं, वो भुलाता है मगर क्रीज यहाँ पर सोडने का नहीं असं म्हणायला हरकत नाही आहे.
राहुल अंधेर थे स्ट्राइक एंड के ऊपर। पहली गेंद बहुत ही जबरदस्त सटीक यॉर्कर की थी गेंदबाज तुषार तांगड़ी ने, लेकिन विकेट कीपर से मिस हुई थी ये गेंद। रन लेने की कोशिश नयन की, रन आउट हुए नयन गरासिया और विकेट का पतन होता हुआ होम साइड 4-4 नागले टीम का। अब 5 गेंदें शेष और 5 गेंदों में 16 की दरकार मैच को जीतने के लिए होम साइड 4-4 नागले टीम को। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुल अंदरने स्वतःवर विश्वास जरूर ठेवला गेलाय. आता त्याला आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल 16 रनची आवश्यकता. तुषार तांगडी सज्ज होतोय. अप्रतिम चांगला फटका, हा विश्वास होता राहुल अंधेर स्वतःवर. फ्लॅट 6, काय फटका खेळलाय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान. 6 धावन करता षटकार 6. व्हाट अ शॉट, जबरदस्त शॉट। पैर पे ये गेंद थी और भेज दिया इस गेंद को सीधे बाउंड्री के बाहर। डीप स्क्वायर लेग में फ्लैट सिक्सर राहुल अंधेर के बल्ले से। 4 गेंदें अभी भी शेष है और 4 गेंदों में 10 रन की दरकार। मुकाबला जीतने के लिए बहुत ही रफ एंड टफ मुकाबला आप देख रहे हो। 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. बॉल द्या बॉल मैदानाच्या आतमध्ये जे आहेत आयोजक आहेत त्यांना ती सूचना मात्र पंच देत असतात. 4 बॉल आणि विजयासाठी 10 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. हेमंत पाटील सर, हा षटकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो. पलटवार केलेला आहे, प्रतिस्पर्धी संघावर हल्लाबोल केलाय. जी हाँ, बिल्कुल बिल्कुल, यहाँ पर पलटवार फिर से एक बार कर दिया है राहुल अंधेर ने। देखना राहुल अंधेर ढेर करते हैं कि नहीं। सामने वाली टीम को 62 के ऊपर स्कोर अब जा चुका है। जीत के लिए रन चाहिए 10, गेंदें शेष है 4 गेंदों में 10 की आवश्यकता मैच को जीतने के लिए होम साइड 4-4 नागले टीम को। ऑफ साइडला काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. काय फोरआर्मचा वापर केला होता राहुल अंधेरने. छोटा पॅक बडा धमाका षटकार. बहुत ही खूबसूरत शॉट, आगे रखा था, स्लॉट में थी गेंद और भेज दिया इस गेंद को पार्किंग लॉट पे सीधे 6 रन के लिए। ऑन द राइट स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला था, सिक्सर। लगातार 2 गेंदों में 2 सिक्सर जड़ चुके हैं बल्लेबाज राहुल अंधेर। अब जीत के लिए गेंदें शेष है 3 और 4 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील जरूर केली होती, कोणतंही कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. सागर भगत त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली होते, परंतु आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. डॉट गेंद आ चुकी है यहाँ पर। यस, डीआरएस लेट हुआ टाइम, आई थिंक डीआरएस ले चुके हैं। यस अंपायर बोलिए। डीआरएस बैटिंग करने वाले टीम ने डीआरएस ले लिया है वाइट के लिए। सब डिसीजन अंपायर का एक फेयर डिलीवरी, लेकिन चैलेंज किया है अंपायर को बैटिंग यूनिट टीम ने। देखना ये वाइट है या फेयर डिलीवरी। फेयर डिलीवरी रहती है तो 2 गेंदों में 4 की आवश्यकता, नहीं तो फिर 3 में 3। यस, देवेंद्र भोसकर साहेब तेच म्हणतायत की कॅप्टन त्या ठिकाणी खूप मोलाची भूमिका निभावत असतात आणि त्यामुळे तो टायमर यावेळेला आपण सेट केलेला नाहीये, त्यामुळे तो वेळ मिळाला आणि त्यासाठी डीआरएस फेयर डिलीवरी 2 गेंदें शेष, 2 में 4 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। बहुत ही जबरदस्त मुकाबला। आपको मुकाबला अच्छा लग रहा है तो तालियां होनी चाहिए दोनों टीमों के लिए। 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त या ठिकाणी सामना टीतटीच्या लढतीमध्ये आपण पाहतायत. कोणता संघ विजयी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. म्हणूनच ही स्पर्धा एक लोकप्रियता का ओळखली जाते, लोकप्रियता का या स्पर्धेला मिळाले. ऑन साइडला मिस्टामिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट. डिपमेंट विकेटला फिल्डर आहेत, फेकी करतील, 2 धावा येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. जीवाची आकांक्षा केली, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली.
2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते 70. आता 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. यस बिल्कुल, एक गेंद 2 की आवश्यकता. 2 बनते हैं तो क्लियर विक्ट्री, 1 बनता है तो फिर सुपर ओवर. क्या सुपर ओवर देखना चाहेंगे यहाँ पर? दर्शक तो अपेक्षा कर रहे कि सिंगल ही बने सुपर ओवर का और एक धमाका देखने को मिलेगा उनको. 1 गेंद और 2 रन की आवश्यकता. क्या जबरदस्त मुकाबला हो चुका है यहाँ पर. जब शुरुआत हुई थी पहले 2 ओवर में 39 रन बन चुके थे, लेकिन जैसे विकेट मिली थी प्रवीण पाटिल की, फिर से एक बार पलटवार कर दिया था दिशा एंटरप्राइजेस टीम ने. लेकिन आखिरी ओवर में जब 16 की दरकार थी, लगातार 2 छक्के जड़ चुके थे राहुल अंदेर, और अब ये मुकाबला इस नतीजे पर आ चुका है. आखिरी 1 गेंद और 2 की आवश्यकता मैच को जीतने के लिए 444 नागले टीम को. नक्कीच. आता मात्र यावेळेला पाणी जरूर गेलंय मैदानाच्या आतमध्ये. काय कहाणी बदलली जाईल. बऱ्याच वेळेला बऱ्याच टुर्नामेंटमध्ये पाहिलेलं आहे, जे लयबद्ध होतात फलंदाज, रिदम त्यांचा तुटत असतो. एका साईडला गोलंदाजाला ते होप्स मिळतात, त्यांना दिलासा मिळतो, त्यांना गायडन्स मिळतं, आणि त्यानंतर मात्र चेंडू सुरळीतपणे मात्र आपण पाहताय डॉटसुद्धा येतात. आता पाहूया येणारी वेळ काय दर्शवेल. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. चला घाई करा, आता वेळ दौडू नका. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. एका साईडला ओम साई 444 नागले टीम, तर एका साईडला दिशा एंटरप्राइजेस पोमन टीम. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतायत. 1 रन आली तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. 1 गेंद और 2 की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला ये चलता हुआ दिशा एंटरप्राइजेस बनाम होम साइड 444 नागली के बीच. टेंशन का माहौल है बल्लेबाज के ऊपर, फील्डर के ऊपर, गेंदबाज के ऊपर, लेकिन सपोर्टर और ऑनर है उनके ऊपर सबसे ज्यादा तनाव. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. टाळ्यांचा कडकडाट यायला हवा या सामन्यासाठी. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 2 रन. राहुल अंधेर एका साईडला पाहायला मिळतोय. तुषार तांगडी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. निर्णायक बॉल. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. पुनश्च एकदा टाळ्यांचा कडकडाट येत असताना उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण कोणत्या संघाच्या डगआउटमध्ये. या वेळेला आपण पाहताय चुकी केली सागर भगत यांनी. आता सुपर ओव्हरला खेळावं लागेल की काय. 1 रन तर मिळाले, म्हणून मी म्हटलं होतं पाणी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कहाणी बदलते. कदाचित राहुल अंदरने तो बॉल खेळला असता अगोदरच, पाणी येण्याच्या अगोदर कदाचित मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा आपण पाहू शकला असतात. आता सुपर ओव्हर. यस सुपर ओव्हर. चला दोन्ही टीम लक्षात घ्या, तुमचे बॅटर लगेच पाठवून द्यायचे आहेत. कुठले बॅटर असतील ते पाठवून द्या. फिल्डिंग लावून घ्या, वेळेबद्दल सहकार्य करा. फिल्डिंग करणारी टीम आपण फिल्डिंग करा. फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग करा. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. दिशा एंटरप्राइजेस आपल्याला फिल्डिंग करायची. चुकी सागर भगतच्या हातामधून झाली. हा डॉट बॉल या ठिकाणी सुटतो, त्याच्या हातामधून सिंगल मिळते. या ठिकाणी नक्कीच विजय मिळू शकला असता. थोडंसं गेम प्लॅनिंग करण्यासाठी संधी आहे दोन्ही टीमला. मात्र सामना लगेच चालू करायचा. सुपर ओव्हर. प्रेक्षकांचे मात्र अपेक्षा जी होती ती अपेक्षा पूर्ण होताना दिसते प्रमोद, कारण त्यांची सुद्धा अपेक्षा होती. मागच्या 2 दिवसामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाहीये, मात्र आज सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मॅच यावेळेला पाहायला मिळेल. चला 3 प्लेयरची बॅटरची आपण नावं द्या. बॅटिंग करणारा संघ लगेच ओमसाई 444 नागले टीमचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतील. 1 गोलंदाजाचं नाव द्या. दिशा एंटरप्राइजेस पोमन टीम आणि तुमचे 3 फलंदाज कोण खेळणार आहेत त्याची नावं सुद्धा ऍड करा. चला उतरा. कुठले फील्डर तुम्हाला उतरायचे आहेत लगेच उतरायचं आहे. नावं देण्याची गरज नाही. तुम्हाला ते 3 बॅटर उतरवायचे ते उतरा. 2 आउट झाल्यानंतर ऑल आउट. बॉलर कोणता असेल तो तुम्ही टाइमावर काढा. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. एकाच एंडनी गोलंदाजी होईल. VIP डाईस एंडनी गोलंदाजी. एका साईडला आपण पाहतोय सुपर ओव्हरची कहाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर टीम 94 जी मुफास 11 वसई फाटा त्यांच्या माध्यमातून